प्रेज़ द लॉर्ड। जेल से ले आने वाला प्रभु यीशु मसीह की अति पवित्र नाम में सब पवित्र लोगों में से देता हूं। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु के अनुग्रह से प्रभु ने हमें और भी एक दिन दिया। देवाच्या कृपेने आपल्याला अजून एक दिवस दिला। हम जो भी कुछ व्यवहार करता है तो हमारे जिंदगी के एक ही लक्ष्य लाभ कमाना या लाभ होना। आणि आपण जो काही व्यवहार करतो त्याच्या पाठीमागे आपला एकच उद्देश आहे की त्याच्यापासून आपल्याला फायदा व्हायला पाहिजे। लाभ नहीं है तो हम व्यवहार नहीं करते आणि जर फायदा नाहीये तर मग आपण कुठला व्यवहार करत नाही। है ना। कोई बोलेगा अरे हमारे पास डिपॉजिट करेगा तो तुमको 7% नहीं 8% देगा तो चलो उधर से उड़ा के इधर ही जा रहे। आणि मग कोणी जर आपल्याला म्हटलं की जर तुम्ही आमच्याकडे पैसे डिपॉझिट केले तर तुम्हाला 7% नाही तर 8% देतो तर मग आपण लगेच त्याच्यात इकडून काढून तिकडे टाकतो। तो कोई बोलते अरे साल में हम आपको डबल देते तो सवाल ही नहीं पूछने का आपसे ही ना उतरी देता। आणि मग जर कोणी म्हटलं की आम्ही तुम्हाला एका वर्षाला डबल करून देतो तर मग विचारायचा प्रश्नच नाही, आपण सरळ त्याच्याकडे टाकतो। बोलने का अर्थ सांगायचं तात्पर्य सब लोग लाभ चाहता आणि सगळ्यांना फायदा पाहिजे। तो जीवन में लाभ इतना चाहने वाला कोई नहीं आणि आपल्या जीवनामध्ये फायदा न मिळावा असं कोणी नाही। प्रयोग ऐसा है तो जिंदगी का लाभ किसको मिलेगा। आणि असं जर आहे तर जीवनाचा फायदा कोणाला भेटेल। फिलिपियों 1 अध्याय का 21 वचन में लिखा है। फिलिपकराचं पत्र त्याचा 1 अध्याय त्याचं 21 वचनामध्ये असं लिहिलंय, मेरे लिए जीना मसीह मरना लाभ है आणि माझ्याकरता जगणे ख्रिस्त आणि मरणे लाभ आहे। प्रेज़ द लॉर्ड। किसको लाभ है? आणि कोणाला लाभ आहे? जो मसीह को जीता है आणि जो ख्रिस्ताला जगतो। तो मसीह को जिएगा उसके लिए मृत्यु लाभ है आणि जो ख्रिस्ताला जगतो त्याच्याकरता मरण हे लाभ आहे। प्रयोग आपने ये दुनिया में क्या कमाया करके उस दिन प्रभु नहीं पूछेगा। आणि तुम्ही या जगामध्ये काय कमवलं त्या दिवशी प्रभु नाही विचारणार। कितना पीएचडी लिया प्रभु नहीं पूछेगा। आणि किती पीएचडी तुम्ही डिग्री प्राप्त केली ते नाही विचारणार। है ना। कितना हमारा गाड़ी लिया घोड़ा लिया हमारा ये दुनिया का जो भी लिया उसका बारे में प्रभु नहीं पूछेगा। आणि तुम्ही किती गाडी घोडे घेतले या जगामध्ये काय काय मिळवलं याच्या संबंधाने प्रभु नाही विचारणार। और एक बात पूछेगा आणि एक गोष्ट प्रभु विचारेल, तूने कितना आत्मा जीता आणि तू किती आत्मे जिंकले। क्योंकि प्रभु का मंडली के प्रति सबसे बड़ा उद्देश्य प्रयोग आप सुसमाचार सुना करके आत्मा जीतना है। आणि मंडळी संबंधाने प्रभूचा एकमात्र असा उद्देश आहे की तुम्ही सुवार्ता सांगून आत्मे जिंकायचे। अगर आपने आत्मा नहीं जीता आणि जर तुम्ही आत्मे जिंकले नाही आपको देख करके प्रभु दुखी हो जाए आणि प्रभु तुम्हाला पाहून दुःखी होईल। हमें देख करके प्रभु दुखी होने ना दे। आणि आपल्याला पाहून प्रभुने दुःख करू नये। है ना। आपको हमारे में बाइबल का ग्रेट कमीशन क्या है? आओ सबको सुसमाचार सुनाओ। आणि बायबलचं ग्रेट कमिशन काय आहे की जाऊन सगळ्यांना सुवार्ता या आणि सगळ्यांना सुवार्ता सांगा। तो लोग सुनाते नहीं आणि लोक सांगत नाही। आज क्या देखा? आणि आज काय काय बघितलं? वोट दिया आणि वोट दिलं। वोट देने के लिए गया तो मैं पहले गया आणि वोट देण्याकरता गेलो तो मी पहिले गेलो। 10-15 मिनट बाकी था आणि 10 मिनिटं बाकी होते। 7 बजे स्टार्ट होता आणि 7 वाजता ते सुरुवात होते। तो 10-15 मिनट पहले गया आणि 10-15 मिनिटं अगोदर गेलो। उधर सब लोग इकट्ठा था आणि त्या ठिकाणी सगळे लोक एकत्र होते। सबको वहां पर सुसमाचार सुनाया आणि सगळ्यांना त्या ठिकाणी सुवार्ता सांगितली। इतना अच्छा लगा। त्यांना एवढं चांगलं वाटलं। मैं आपको बताना चाहता हूँ मैंने उनको पूरा डिटेल से समझाया आणि त्यांना एकदम सविस्तर सांगितलं। वो लोग भी बोला टाइम हो गया भागा फिर। आणि मग त्यांना पण म्हटलं अरे वेळ झाली चला चला। प्रभु अवश्य नष्ट नहीं किया। आणि जी वेळ आहे ती वाया नाही घालवली। प्रभु हमें कई जगह पर भेजता है तो वहां पर प्रभु का महिमा के लिए भेजता। आणि प्रभु आपल्याला ज्या ठिकाणी पाठवतो तो काही त्याच्या गौरवाकरता पाठवतो। थोड़ा समय है तो भी वहां पर हमें प्रभु को महिमा देने के लिए हम तैयार रहना चाहिए। आणि थोडा वेळ आहे तरी सुद्धा देवाला गौरव देण्याकरता आपण तयार राहायला पाहिजे। समय और असमय में तयार रहना। वेळो अवेळी आपण तयार राहायचंय। हमारे पास जो है जीवन जल है जीवन का वचन है ये जो भी सुनेगा उसके जीवन में परिवर्तन लाएगा। आणि आपल्याकडे जे आहे ते जीवनाचं पाणी आहे, जे कोणी ते ऐकेल त्याचं जीवन बदलून जाईल। अभी भी जीवन को पीछे मुड़कर देखता हूँ। आणि अजूनही मी ज्या वेळेला जीवनाला पाठीमागे वळून पाहतो है ना। मैं आपको कई बार बताया जब मैं मोसाम्बिक में गया आणि पुष्कळ वेळा मी तुम्हाला सांगितलं ज्या वेळेला मी मोसाम्बिक मध्ये गेलो। मैं गया नहीं प्रभु ने भेजा आणि मी गेलो असं नाही तर प्रभुने मला पाठवलं। अब देखिए मोसाम्बिक का भी 12 लोगों को जीता आणि मोसाम्बिकच्या पण 12 लोकांना जिंकलं। 2 बार एक हमारा सच में संदेश देने के लिए मौका मिला। एक बार 7 जन और एक बार 5 जन ऐसा 12 लोग उधार पाए। आणि 2 वेळा चर्च मध्ये संदेश देण्याची संधी मिळाली। एकदा 7 लोक आणि एकदा 5 लोक असं 12 लोकांचं तारण झालं। उसी दिन उन लोगों ने बपतिस्मा लिया आणि त्याच दिवशी त्या लोकांनी बपतिस्मा घेतला। तो मैं आपको कई बार गवाही दिया है आणि हे तर मी पुष्कळ वेळा तुम्हाला साक्ष दिली आहे। सिर्फ इतना ही नहीं एवढंच नाही, मैं वहां पर मैं आपको बताता हूँ मतलब
करीब 11 महीना में वहां पर रहा है। 11 महीना में कम से कम 1000 से ऊपर लोग मैंने सुसमाचार सुनाए। आणि मी 11 महिने त्या ठिकाणी राहतो आणि या 11 महिन्यामध्ये कमीत कमी 1000 पेक्षा जास्त लोकांना सुवार्ता सांगितली। उधर समुद्र के किनारे में हजारों लोग आते थे। बॉम्बे में जो कौन सा पट्टी चौपटी ऐसा वहां पर है, लोग बहुत बॉम्बे जैसा मकुटा बोल करके बॉम्बे जैसा बड़ा सिटी है आणि मुंबई सारखा मुपटा म्हणून एक मोठं शहर आहे। तो वहां पर इतने लोग आता है आणि त्या ठिकाणी एवढे लोक येतात। लोगों को ट्रैक्ट बांटा आणि लोकांना ट्रॅक्ट वाटले। हिंदी ट्रैक्ट नहीं आणि हिंदी ट्रॅक्ट नाही, उधर का शंकाना भाषा का ट्रैक्ट आणि तिथल्या शंगाणा भाषेचे ट्रॅक्ट। मैं वहां से मानव थैली भर करके मानव इकट्ठा करके लाते थे और लोगों को बांटते थे। आणि तिथून मी ये पिशवी भरून ते ट्रॅक्ट आणायचो आणि लोकांना वाटायचो। समय नष्ट नहीं किया आणि वेळ वायाने घालवला। और जो झुंड बैठते थे उनके लिए मैं बाइबल निकाल के उनसे पढ़ा करके सुनाते थे। आणि जे लोक अशा ग्रुपनी बसायचे त्यांना मी बायबल काढून त्यांना वाचायला सांगायचो आणि मग सांगायचो। क्योंकि वहां पर क्या है, ज्यादा लोग रोमन कैथोलिक लोग हैं आणि तिथे जास्त रोमन कैथलिक लोक आहेत। लोग वचन नहीं जानते आणि त्यांना वचन नाही माहिती। बाइबल ऐसे निकाल के उसको ये बाइबल कैसा अपना भाषा में ऐसा वैसे पूरा करके निकाल के पढ़ो 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 वो लोग चकित हो जाता था। आणि मग ज्या वेळेला बायबलच्या संदर्भात त्यांना वाचायला सांगायचो ते एकदम आश्चर्यचकित व्हायचे की यांना आपल्या भाषेमध्ये कसं काय समजतंय। उनमें भी इसके अलावा एक अर्जेंटीना के एक डॉक्टर ने उधार पाया आणि याच्या व्यतिरिक्त अर्जेंटिनाचा एक डॉक्टर होता, त्यांचं तारण झालं। उसका पत्नी विश्वासी था आणि त्याची बायको विश्वासू होती और ये मानव रोमन कैथोलिक था। आणि हा रोमन कैथलिक होता। उसका पत्नी ने बोला उसको एक तोहफा दो बोला। आणि मग त्यांनी त्याच्या बायकोने म्हटलं की त्यांना एक बक्षीस द्या। उसने बड़ा एक तोहफा दिया आणि त्यांनी एक मोठं बक्षीस दिलं। वो मेरे से बात भी किया आणि ते माझ्याशी बोलले पण। अभी आपको मालूम है मेरा अंग्रेजी का स्टैंडर्ड कहाँ तक है। आणि तुम्हाला माहिती आहे माझा इंग्रजी भाषा कशी आहे। प्रेज लॉर्ड। प्रभु ने मुझे समझने दिया आणि प्रभूने मला ते समजू दिलं। ये सब प्रभु क्या नहीं कर सकता। आणि प्रभू काय नाही करू शकत। प्रभु सब कुछ कर सकता है आणि प्रभू सगळं काही करू शकतो। यदि आपसे समर्पण करेगा तो प्रभु इस्तेमाल करेगा। आणि योग्य समर्पण केलं तर प्रभू आपल्याला उपयोगात आणेल। तो मैं बोलने का अर्थ क्या है प्रियो? सांगायचं तात्पर्य काय आहे, हमारी जीवन कितना लंबा है आणि आपलं आयुष्य किती मोठं आहे ये जानना, हे आपण जाणायचंय। याकूब का 4 अध्याय 14 वचन में लिखा है। याकूब त्याचा 4 अध्याय आणि 14 वचनामध्ये असं लिहिलंय, ये नहीं जानते कि कल क्या होगा। सुन तो लो, तुम्हारा जीवन है ही क्या? तुम्हारे जीवन है ही क्या? तुम तो बाप के समान हो। तुम किसके समान है? बाप के। देखो उड़ गया थोड़ी देर में, कहाँ गया? लोप हो गया बाप की चीज। आणि एक वाफेप्रमाणे आपलं जीवन आहे की जे कधी उडून जाईल आणि ते लोप होईल। थोड़ी देर दिखाई दिया आणि थोडा वेळ दिसलं फेंका आणि मग त्याच्यानंतर ते गेलं। नहीं है प्रिय, एवढंच आहे हमारी जिंदगी। ये बहुत छोटा सा जीवन है प्रियो, बहुत छोटा जीवन। ये छोटा सा जीवन का समय हमारे लिए प्रभु ने जो दिया मूल्यवान है। ये समय को अगर हम कैसे इस्तेमाल करना चाहिए, अगर वो नहीं जाना, वो वास्तव में प्रभु बोलेगा ये मेरे बच्चे को समझता नहीं है। समय कैसे इस्तेमाल करना नहीं समझता, प्रभु कितना दुःख लेगा प्रियो। आणि आपलं जे आयुष्य आहे ते खूपच क्षणभंगूर आहे आणि या क्षणभंगूर आयुष्यामध्ये आपण कशा प्रकारे जीवन जगायचं हे जर आपण जाणलं नाही तर मग प्रभूला खूप दुःख वाटेल आणि मग काय करल तर आपण आपलं आयुष्य जे आहे ते एकदम व्यर्थ करू। समय को जानने के लिए मानव सलोमन ने इक्लेसियास का किताब 3 अध्याय का 1 से 8 तक का वचनों में 28 बात लिखा, और जो आप उसका 3 अध्याय का 1 से 4 तक वचन पढ़िए। आणि उपदेशक त्याचा 3 अध्याय 1 से 4 वचन। हर एक बात का एक अवसर और प्रत्येक काम का जो आकाश के नीचे होता है एक समय है। जन्म का समय और मरण का भी समय, बोने का समय और बोए हुए को उखाड़ने का भी समय है। घात करने का समय और चंगा करने का भी समय, या देने का समय या बनाने का भी समय है। रोने का समय और हंसने का भी समय। प्रियो एक बात है, आप उस वचनों को बाद में डिटेल से घर में जाकर पढ़ना। आणि हे वचन तुम्ही घरी जाऊन जरा डिटेल रीतीने वाचा। हमें मिला वो ये जो समय जो है वो समय बिल्कुल मूल्यवान है। आणि हा जो वेळ आहे तो एकदम मूल्यवान आहे। वो समय अगर हम सही रीति में इस्तेमाल नहीं किया तो फिर समय वापस कभी नहीं मिलेगा। आणि हे जे वेळ आहे योग्य रीतीने आपण उपयोगात नाही आणली तर मग परत ती वेळ भेटणार नाही। इसलिए
प्रियो समय या अवसर ये सब बहुमूल्य है। आणि म्हणूनच आपल्याला मिळालेली वेळ जी आहे ती बहुमूल्य आहे। आज पवित्र लोगों को जो भी बात सिखाया जाता है प्रियो आपको ध्यान दे करके सुनना। आणि पवित्र लोकांना ज्या काही गोष्टी शिकवल्या जातात त्या खूप लक्षपूर्वक ऐका। आप सोचो, तुम्ही विचार करा, आज मेरा मृत्यु का दिन है कोई नहीं सोचता। आणि आज माझा मरणाचा दिवस आहे असा कोणी विचार करत नाही। आज कितने लोग जो मर गए उन्होंने भी नहीं सोचा आज का दिन मृत्यु का दिन है। आणि आज जेवढे लोक मेले त्यांनी सुद्धा विचार केला नव्हता की आज मला मरण येईल। तो हमें एक बात जानना, आणि आपण एक गोष्ट जाणायची, आज मेरा आखिरी दिन है। आज माझा शेवटला दिवस। मैं आपको ये संदेश देता हूँ तो मैं ये सोचता हूँ आज मेरा आखिरी संदेश। आणि आज मी तुम्हाला हा संदेश देत आहे तर मी सुद्धा हा विचार करतो की आजचा माझा शेवटला संदेश। इसलिए मैं उसी प्रकार बोझ के साथ प्यार के साथ आपको सुनाता हूँ। आणि मी त्यास ओझ्यासह आणि त्या प्रेमासह तुम्हाला सांगतो, क्योंकि हो सकता है कल यहाँ पर खड़ा होने के लिए मैं ना मिले, आणि होऊ शकतं उद्या इथं उभं राहण्याकरता मी नसेल। क्योंकि मनुष्य कितना भी खड़ा रहेगा तो एक श्वास है। आणि मनुष्य किती उभा राहिला तर तो एक श्वास आहे। यो प्रभु ने हमें जब तक ये जो मौका दिया है हमें एक दूसरे को प्रोत्साहन करना। आणि जोपर्यंत प्रभूने आपल्याला संधी दिलेली आहे तर त्याचा उपयोग करा। धन्य है वे जो मसीह में मरता है। प्रकाशित वाक्य 14:13। आणि प्रकटीकरण 14:13 वचन तुम्हाला ठाऊक आहे, धन्य आहे की जे ख्रिस्तामध्ये मरतात। प्रियो, लेकिन उस समय तक आणि त्या वेळेपर्यंत हमने क्या किया? आपण काय केलं? रोमियो का पत्र 2 अध्याय उसका 7 वचन। रोम त्याचा 2 अध्याय त्याचं 7 वचन। जो सुकर्म में स्थिर रहकर महिमा और आदर और अमरता की खोज में है। देखा किसकी खोज में? अमरता की। महिमा आदर अमरता, महिमा आदर और अमरता का खोज में है। आणि जो कोणी गौरव आदर आणि अमरता याच्या शोधात आहे उसको क्या मिलेगा? त्याला काय भेटेल? जीवन मिलेगा, आनंद जीवन मिलेगा, त्याला सार्वकालिक जीवन भेटेल। बहुत बड़ी बात है प्रियो। खूप मोठी गोष्ट आहे प्रियांनो। हमारे जीवन में एक छोटा सा समय में हमें कुछ काम करना है आणि आपण आपल्या छोट्याशा आयुष्यामध्ये आपल्याला काही काम करायचंय और जो प्रभु के दृष्टि में मूल्यवान बात है वही करना प्रियो। आणि प्रभूच्या दृष्टीने जे मोलवाड आहे तेच आपल्याला करायचंय। आज हमें सबको प्रभु ने आत्मा जीतने के लिए रखा आणि आज आपल्या सर्वांना प्रभूने आत्मे जिंकण्याकरता ठेवलं। उसका 3 अध्याय का 20 वचन पढ़ा। एजकेल त्याचा 3 अध्याय त्याचं 20 वचन। फिर जब धर्मी जन अपने धर्म से फिरकर कुटिल काम करने लगे और मैं उनके सामने ठोकर ठोकूं तो वह मर जाएगा, क्योंकि तूने जो उसको नहीं चिताया इसलिए वह अपने पाप से फंसा हुआ मरेगा। और जो धर्म के कर्म उसने किए हो उसकी सुधि न ली जाएगी, फिर उसके खून का लेखा मैं तुझसे लूंगा। देखिए बहुत सत्य चेतावनी है प्रिय। आणि या ठिकाणी खूप सत्य चेतावणी आहे। हमारे जीवन में हमारे जिम्मेवारियों को कभी ना भूले। आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या जबाबदाऱ्या कधी विसरू नका। दूसरा आत्मा को नाश होने से बचाना हम हर एक पवित्र लोगों का कर्तव्य है। आणि दुसऱ्या आत्म्याला नाश होण्यापासून वाचवणं हे आपल्या प्रत्येक पवित्र भक्ताचं कर्तव्य आहे। मैं जब एक प्रभु का दास ने विलियम कैरी को पूछा, आणि एक साध्या प्रभूच्या दासाने विलियम केरीला विचारलं। विलियम कैरी यीशु मसीह को 12 चेहरा था। आणि विलियम केरी जे प्रभू येशू ख्रिस्ताला 12 शिष्य होते। मानो विलियम कैरी को वो प्रभु दास ने बोला यीशु मसीह का 12 चेहरा था। आणि त्या प्रभूच्या दासाने विलियम केरीला म्हटलं की प्रभू येशू ख्रिस्ताचे 12 शिष्य होते। वो लोग जब प्रभु का गवाह बना वो लोग खत्म हो गया तो समाचार का कार्य मतलब खत्म हो गया। आणि मग ते लोक ज्या वेळेला मेले त्यावेळेला सुवार्तेचं कार्य संपलं। क्या तो समाचार सुनाने के लिए जाएंगे? आणि तर मग तुम्ही सुवार्ता सांगायला जाल का? उसको बहुत दुख हो आणि त्याला खूप दुःख झालं। वो प्रार्थना में रहा आणि तो प्रार्थनेत राहिला। और मैं जाऊंगा। आणि तो म्हटला मी जाईन। कहाँ पर आया? आणि कुठे आला? इंडिया में आया। आणि तो भारतात आला। क्या किया आपको मालूम? आणि काय केलं माहिती का? है ना, उसको साथ आने के लिए उनका पत्नी तैयार नहीं था पहले। आणि त्याच्यासोबत येण्याकरता त्याची बायको तयार नव्हती। आखिर तैयार हो गया आणि शेवटी तयार झाली। फिर उन्होंने प्रभु के लिए कैसा क्या काम किया? आणि प्रभू करता कसं त्यांनी काम केलं। प्रियो एक ही आयु आणि प्रियो एकच आयुष्य, ये आयु प्रभु के लिए जीना प्रियो। आणि हे आयुष्य प्रभू करता जगा। आज भी लोग कितना खुशी मना रहे हैं। आणि आज ते किती आनंद करत आहे। प्रियो हम भी एक दिन चले जाएंगे। आणि प्रियो एक दिवस आपणही जाऊ। प्रभु हमें कैसा मान सम्मान करेंगे आणि प्रभू आपला कसा सन्मान करेल ये बात को याद रखें। आणि या गोष्टीला लक्षात ठेवा। अनेक पवित्र लोगों को मैं आपको बार बार बताता हूँ, इधर बैठा हुआ एक भी दिन किसी को सुसमाचार बांटते बिना
सोने के लिए अपना बिस्तर में नहीं जाना। आणि या ठिकाणी बसलेला एकाही व्यक्तीला सुवार्थ न सांगता आपल्या बिछाण्यावर झोपायला जाऊ नका। क्योंकि इधर ही बैठो हर एक लोग एक इवांजलिस्ट, एक सुसमाचारक है। आणि या ठिकाणी बसलेला हर एक व्यक्ती सुवार्थिक आहे। इधर ऐसा किसी को ऐसा एक व्यक्ति भी नहीं जिसको ट्रेनिंग नहीं मिला। आणि या ठिकाणी बसलेला एकही व्यक्ती असा नाही की ज्याला ट्रेनिंग नाही भेटलं। ऐसा कोई है? असं कोणी आहे का? कोई नहीं, कोणी नाही। सबको अच्छा आता है आणि सगळ्यांना चांगली सुवार्थ सांगता येते। इसलिए जिसको ज्यादा दिया उसको ज्यादा पूछेगा, आणि म्हणून ज्याला जास्त दिलं त्याला जास्त विचारण्यात येईल। इसलिए बेचेगा नहीं, आणि म्हणून वाचणार नाही, इसलिए आपको प्रोत्साहन करता है। आणि म्हणून तुम्हाला प्रोत्साहन करतो। प्रियो, आप सुसमाचार सुनाओ, प्रियानो तुम्ही सुवार्थ सांगा, आत्मा जीतो, आत्मा जिंका। ये नहीं मतलब 20 साल हो गया, पहले जितना था उतना ही लेकर के हम ऐसे बैठे रहे। नो, ये आत्मा मंडली में आना चाहिए और लाने का काम यहाँ पर सुनने वाला आप सबका है। आणि असं नाही की 20 वर्ष झाले आता जेवढे लोक आहेत तेवढंच लोकांना घेऊन आपण प्रभूची आराधना करू, असं नाही। तर मंडळी आहे, तर मंडळीमध्ये नवीन नवीन आत्मे आले पाहिजे आणि ते आणण्याचं काम मंडळीच्या लोकांचं आहे। सुना, समझा कि नहीं? आणि समजले का नाही? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। प्रभु धन्यवाद हो, प्रभूला धन्यवाद असो। अभी समय ज्यादा नहीं, इसलिए थोड़ा सा हमारा जोर और गोर है। आणि वेळ जास्त नाहीये म्हणून थोडासा जोर आहे। प्रेज द लॉर्ड। ओके, प्रभु धन्यवाद हो। प्रभूला धन्यवाद। तो प्रभु खोलता है, आणि प्रभु उघडतो। प्रभु भक्तों के लिए 12 द्वार खोलता है। आणि प्रभु भक्ता करता 12 दरवाजे उघडतो, है ना। पहले बात हमने देखा, प्रभु ने आंखें खोला। आणि सगळ्यात पहिले आपण पाहिलं की प्रभु आपले नेत्र उघडतो। अभी तक खुला है कि नहीं? आणि अजूनपर्यंत उघडले का नाही? प्रियो, आप जब एक व्यक्ति को मिलता है तो आपको ये जानना चाहिए, ये व्यक्ति अगर उधार नहीं पाया तो ये नरक में चिल्लाते हुए देखना चाहिए। नरक में चिल्लाने वाला, आग में चिल्लाने वाले व्यक्ति को आप बचाने के लिए कितना परिश्रम करता है, वो परिश्रम अब करो। आणि मग ज्या वेळेला तुम्ही एका व्यक्तीला पाहता आणि त्याचं तारण झालं नाहीये तर तो अग्नीमध्ये एकदम आक्रोश करत रडत आहे, त्याला वेदनासह तो आहे हे तुम्हाला दिसलं पाहिजे। आणि खरोखर एखाद्या व्यक्तीला जर आग लागलेली आहे त्याला वाचवण्याकरता तुम्ही किती आतोनात प्रयत्न करता, तशा प्रकारचे प्रयत्न तुम्ही आता करायचे आहे। क्योंकि आपको मालूम है ये मसीह बिना नरक जा रहा है। आणि तुम्हाला ठाऊक आहे की ख्रिस्ता व्यतिरिक्त हा नरकात जात आहे। वो व्यक्ति को नहीं मालूम शायद, आणि कदाचित त्या व्यक्तीला ठाऊक नाही, तो आपको मालूम। आणि तुम्हाला ठाऊक, मसीह बिना वो व्यक्ति कहाँ जाएगा? आणि ख्रिस्ता व्यतिरिक्त तो व्यक्ती कुठे जाणार? कहाँ जाएगा? सब लोगों को बोलना, नरक में जाएगा। तो फिर आपको इतना मालूम है तो उस नरक में जाकर के चिल्लाने से पहले, आग लगने से पहले उनको बजाना समझना हमारे कर्तव्य नहीं। आणि मग तुम्हाला जर एवढं माहिती आहे तर तो नरकामध्ये जाऊन अग्नीमध्ये तळमळण्याच्या अगोदर त्यांना जाऊन सुवार्थ सांगणं आपलं कर्तव्य नाही का? ये हमारा कर्तव्य है, फ्रेंडो, हे आपलं कर्तव्य आहे। इसका बोझ रहना चाहिए, याचं ओझं घ्यायला पाहिजे, सब लोग बोलना चाहिए आणि सगळ्यांनी सांगायला पाहिजे। इसी प्रकार भी एक आत्मा को उस तरह की आग से बचाओ, आणि कसंही करून एक आत्मा मी त्या नरकापासून वाचू, उस शैतान के मुंह से मैं बचाऊ, आणि सैतानाच्या तोंडातून त्यांना वाचू। बहुत कोशिश, मतलब बहुत इसमें प्रयास करना, आणि याच्याकरता खूप प्रयत्न करा। किसी को भी आग में पड़ना ना दे, आणि कोणालाही आग मध्ये पडू देऊ नका। ऐसा आप करता है तो मतलब आपका आंख खुल गया है। आणि असं जर तुम्ही करता याचा अर्थ तुमचे डोळे उघडले। अभी तक बताया हुआ उस बात का समझित आंख खुल गया। आणि आतापर्यंत सांगितल्या गोष्टीचं जे संक्षिप्त आहे ते म्हणजे डोळे उघडणं। दूसरा क्या बोला? दुसरं काय सांगितलं? कान खोला। आणि कान उघडले। कान खोलने के बारे में कल बहुत विस्तार से बताया। आणि कान उघडण्या संबंधाने काल खूप विस्तार रीतीने सांगितलं। वास्तव में हमारा कान खुला है, आणि खरोखर आपले कान उघडले तर हमारा जीवन में हम हमेशा प्रभु का महिमा करें। आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी प्रभूचा गौरव करेल। प्रभु को सुनने के प्रति हमारा दिल और भी तड़पेगा, आणि प्रभूला ऐकण्या संबंधाने आपलं हृदय अजून तळमळेल। जरूरी बात है प्रिय, आणि गरजेचं आहे। आज भी मैंने प्रभु का वाणी सुनाई क्या? आजही प्रभूची वाणी मी ऐकली। रोज प्रभु की वाणी सुनने के प्रति मेरे दिल में भूख और प्यास बढ़ता है कि नहीं? आणि दररोज प्रभूची वाणी ऐकण्या संबंधाने माझ्या मनामध्ये तळमळ होती का? ये वचन कितना बड़ा कार्य करता है प्रिय, आणि हे वचन किती मोठं कार्य करतं। दूसरा तिमोथी 4 अध्याय का दूसरा वचन में पौलुस तिमोथेयुस को कहता है, आणि दुसरं तिमोथेला पत्र 4 अध्याय दुसऱ्या वचनामध्ये प्रेषित पौल तिमोथेला असं म्हणतो कि तू वचन का प्रचार कर। किसका प्रचार करना? वचन का। हाँ, कथा कहानी नहीं बोलना प्रियो, जहाँ पर भी जाए जो भी मौका मिले वचन का प्रचार कर। आणि तू कुठल्या गोष्टी जगाच्या सांगायच्या नाहीये, तर जिथं कुठं जाशील तू देवाच्या वचनाची घोषणा कर। और समय और असमय तैयार रह। ठीक है, समय में और असमय में तैयार रहना प्रिय। वेळी अवेळी आपण तयार राहायचंय। ओ, कितना बड़ी बात है। आणि किती मोठी गोष्ट आहे। आगे सब प्रकार की सहनशीलता हाँ। और शिक्षा के साथ उलाना दे। देखा, बहुत बड़ी बात है प्रियो, ये सख्त चेतावनी है। आणि एकदम सक्त अशी ही एक चेतावणी आहे।
हमेशा प्रभु का वचन सुनाने के लिए तैयार रहना चाहिए। नेहमी प्रभूचं वचन सांगण्याकरता आपण तयार राहायचं ना वचन सुनने के लिए हमें खान होना चाहिए आणि वचन ऐकण्याचे एक कान असले पाहिजे और एक कभी जाने नहीं देना। आणि ते कधी जाऊ द्यायचे नाही वचन कहीं बहक न जाए आणि वचन कधी बहकून जाऊ नये पूरा दिल में जम जाए आणि देवाचं वचन संपूर्ण हृदयाने भरून जावं मुंह खोलेगा वचन आना चाहिए। आणि आपण तोंड उघडल्यानंतर फक्त वचन यायला पाहिजे ओके तीसरा प्रभु क्या खोलेगा? आणि तिसरं प्रभू काय उघडेल हृदय खोलेगा। आणि आपलं हृदय उघडेल बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे भैया, जब तक प्रभु हृदय नहीं खोलेगा तो सच में एक प्रकार बोलेगा तो ये वचन भी हृदय में रह नहीं सकता। आणि जोपर्यंत प्रभू आपलं हृदय उघडणार नाही तोपर्यंत एक प्रकारे सांगायचं झालं ते वचन हे आपल्या हृदयात राहणार नाही। मैंने पौलुस प्रचार कर रहा था, आणि पौल प्रचार करत होता कई लोग सुना आणि पुष्कळ लोकांनी ऐकलं लेकिन सुनने वाला सब लोग ग्रहण नहीं कर पाए। आणि ऐकणाऱ्यांनी प्रत्येकाचा स्वीकार नाही करू शकले प्रभु ने एक लुदिया का दिल खोला आणि प्रभूने एका हृदयाचं हृदय उघडलं। उसका 16 अध्याय 14 वचन प्रेषित 16 अध्याय 14 वचन लुदिया नामक थुआतीरा नगर की बैंजनी कपड़े बेचने वाली एक भक्त स्त्री सुन रही थी। प्रभु ने उसका मन खोला। देखा, प्रभु ने उसका मन जो मत लिखा है हृदय, प्रभु ने उनका हृदय खोला आणि प्रभूने तिचं हृदय उघडलं। तो उन्होंने प्रभु का वचन ग्रहण किया आणि तिने प्रभूच्या वचनाचा स्वीकार केला। आज भी प्रभु बहुत लोग प्रभु का वचन सुनने के लिए मगर उनका हृदय खुला नहीं है। आणि आजही लोक प्रभूचं वचन ऐकत असताना त्यांचं हृदय उघडलेलं नाहीये, इसलिए वो वचन उनका जीवन में काम नहीं कर पाता आणि म्हणून ते वचन त्यांच्या जीवनामध्ये काम नाही करत। आज यहाँ पर बैठा हुआ मतलब मैं सबको बोलता हूँ, प्रभु मेरा हृदय खोल दे ताकि मैं तेरी वचन को सही रीति में जैसा चाहते आप वैसा मैं ग्रहण कर पाऊं। आणि या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाने प्रभूला प्रार्थना करायची की हे प्रभू तू माझं हृदय उघड की जेणेकरून येणारं तुझं जे वचन आहे ते जसं समजायला पाहिजे तसं मी ते समजून ग्रहण करू शकू। यदि प्रभु हमारे हृदय के राजा रहेगा तो, आणि एक प्रभू जर आपल्या हृदयाचा राजा असेल तर, यीशु मसीह हमारा प्रभु बनकर रहेगा तो, आणि येशू ख्रिस्त आपला प्रभू बनून राहिला तर, मन में दूसरे कोरिन्थी 3 अध्याय का 17 वचन में बढ़ता है, दुसरे करंदीकराचं पत्र 3 अध्याय त्याच्या 17 वचनामध्ये आपण असं वाचतो, प्रभु तो आत्मा है और जहाँ कहीं प्रभु का आत्मा है, जहाँ कहीं प्रभु की आत्मा है स्वतंत्रता है, वहाँ पर स्वतंत्रता है। जरूर व्यक्ति प्रभु का वचन को समझ पाएगा आणि निश्चितच तो व्यक्ती प्रभूचं वचन ग्रहण करू शकेल। बहुत बड़ी बात है। खूप मोठी गोष्ट आहे। आज बहुत लोग मानव प्रभु का वचन को ग्रहण नहीं कर रहा है, इसलिए वचन के अनुसार जी नहीं पा रहा। आणि पुष्कळ लोक देवाचं वचन ग्रहण नाही करू शकत आहे म्हणून ते वचनाच्या अनुसार जीवन पण जगू शकत आज नाही। हमारे जीवन कैसा है? आज आपलं जीवन कसं आहे? हम प्रभु के वचन के आधार में है आणि आज आपण प्रभू आपलं जीवन प्रभूच्या वचनाच्या आधारे आहे। क्यों नहीं वचन के आधार में जी पा रहा? आपण वचनाच्या आधारे का नाही जीवन जगू शकत? अभी तक हृदय नहीं खोला, अजूनपर्यंत आपलं हृदय नाही उघडलं। 119 का 32 में भजन संगीतकार एक बात का गवाही देता है। आणि स्तोत्र 119 त्याच्या 32 वचनामध्ये स्तोत्रकार अशा प्रकारे म्हणतो, जब तू मेरा विवाह बढ़ाएगा तब मैं तेरी आज्ञाओं के मार्ग में दौड़ूंगा। जब मेरा हृदय खोलेगा, वहां ऐसा आना चाहिए, जब मेरा हृदय खोलेगा तो मैं तेरी राह पर चलेगा। आणि ज्या वेळेला तू माझं हृदय उघडशील त्या वेळेला मी तुझ्या मार्गावर चालेल। बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे। आज बहुत लोग प्रभु के मार्गों में क्यों नहीं दौड़ पाता? आज पुष्कळ लोक प्रभूच्या मार्गावर का नाही चालत? अभी तक उनका हृदय खोला नहीं। अजूनपर्यंत त्यांचं हृदय उघडलं नाही। आज प्रभु ने मेरा हृदय खोला है कि नहीं? आज प्रभूने माझं हृदय उघडलंय का? मैं प्रभु का उस जीवन के मार्ग में जो वास्तव में जो अगमन में ट्रेन कहाँ चलता है, जो हाईवे में चलता नहीं वो रेलवे पटरी में चलता। आणि ट्रेन जी आहे ती रस्त्यावर नाही चालत तर रेल्वेच्या रुळावर चालते। ट्रेन बोलेगा चलो मैं पटरी से उतर करके हाईवे में जाता हूँ बोलेगा तो, आणि ट्रेनने जर म्हटलं तर मी आता रुळावरून उतरून जर रस्त्यावर चालते तर गड़बड़ हो जाएगी आणि मग गडबड होईल। प्रभु के लोग कैसे भी नहीं चल सकता। आणि प्रभूचे लोक कसे पण नाही चालू शकत। हमें चलने के लिए एक मार्ग दिया, आपल्याला चालण्याकरता एक मार्ग दिला, वचन है, आणि ते वचन आहे। हमें वो वचन के अनुसार चलना है, आणि त्या वचनाच्या अनुसार आपल्याला चालायचं। वचन से दाहिने बाएं नहीं जाना, आणि वचनाच्या डावीकडे आणि उजवीकडे नाही जायचं। और बहुत से लोगों का हृदय खुला नहीं, इसलिए अभी अपने मनमानी में जीता। आणि पुष्कळ लोकांचं हृदय उघडलं नाही म्हणून ते आपल्या मनमर्जीप्रमाणे जगतात। और वहां पर प्रभु का दास आता है, यदि मेरा हृदय खोलेगा मैं तेरी मार्ग पर तेरी वचन के आधार में मैं दौड़ूंगा। आणि तो प्रभूचा दास असं म्हणतो, जर तू माझं हृदय उघडशील तर तुझ्या मार्गावर मी धावेल। तो आज प्रभु के उस मार्ग में दौड़ने के लिए मुझसे हो पा रहा है कि ये बात तुम्हारे, आणि प्रभूच्या मार्गावर धावण्याकरता माझ्याकडून शक्य होत आहे का नाही या गोष्टीला जरा पडताळा। आज 110 की स्पीड में है आणि आज 120च्या स्पीड मध्ये आहे। चलेगा ना? चालेल ना? अब मेरा फोटो चला। आणि तुम्ही माझ्या पाठीमागे याल ना? तीसरी बात, तिसरी गोष्ट, सॉरी चौथी बात, चौथी गोष्ट क्या बोलता?
आणि काय उघडतं? मुंह खोलता। आणि आपलं तोंड उघडतो। मुंह क्यों खोलता? आणि आपलं तोंड का उघडतो? प्रभु की स्तुति करने के लिए। आणि प्रभूची स्तुती करण्याकरता। आज बहुत लोग प्रभु का स्तुति नहीं करता। आज पुष्कळ लोक प्रभूची स्तुती नाही करत। प्रभु का वचन भी आएगा तो मुंह नहीं खोलता। आणि प्रभूचं वचन आलं तरी ते तोंड उघडत नाही। क्यों नहीं मालूम है? का नाही माहिती का? प्रभु ने अभी तक उनका मुंह नहीं खोला। आणि प्रभूने त्यांचं अजूनपर्यंत तोंड नाही उघडलं। वो कई लोग मन मुंह कब खोलता है? एक अच्छा चिमटे देगा तुम। आणि पुष्कळ लोक आपलं तोंड कधी उघडतात ज्यावेळेला जोरात चिमटा घेतो। अरे चिमटी किया मत देना, प्रभु के वचन के सामने मुंह खोलना। आणि चिमटा घ्यायची काय गरज आहे? देवाच्या वचनाच्या द्वारे तुम्ही आपलं तोंड उघडा। जब भजन संगीता 51 का 15 वचन आणि स्तोत्र 51 त्याचं 15 वचन। प्रभु मेरा मुंह खोल दे तब मैं तेरे गुणानुवाद कर सकूं। देखा क्यों नहीं प्रभु का हमारा गुणानुवाद कर पाता? आणि प्रभूचा आपण गुणानुवाद का नाही करू शकत? है ना, हमारा वो लोगों का मुंह खोला नहीं आणि त्यांचं तोंड अजूनपर्यंत उघडलं नाही। प्रियो आप जरूर प्रार्थना करना। आणि प्रियांनो तुम्ही निश्चितच प्रार्थना करा, प्रभु मेरा मुंह खोल दे। आणि प्रभू माझं तोंड उघड। प्रभु का स्तुति, प्रभु का प्रशंसा, प्रभु का महिमा, प्रभु का गवाही देने के लिए मुंह खोलेगा नहीं तो फिर कैसे बोलेगा? आणि प्रभूची प्रशंसा करण्याकरता आपण तोंड उघडणार नाही तर मग कसं काय चालेल? प्रियांनो भक्त दावीद गवाही देता है आणि भक्त दावीद अशा प्रकारे साक्ष देतो। 84 भजन संगीता का पहला वचन आणि स्तोत्र 34 त्याचं पहिलं वचन। मैं हर समय यहोवा को धन्य कहा करूंगा। कैसे नहीं करेगा? उसको मालूम है मुझे सिंह की मुंह से, बालू की मुंह से, गोलियात की उस भाला से कैसा मुझे बचाया। ओ इतना महान कार्य करने वाला प्रभु को मैं कभी कभी नहीं याद आएगा तो नहीं। प्रभु का दास कहता है मैं हर समय निरंतर प्रभु का स्तुति करते। आणि दावीद असं म्हणतो की मी परमेश्वराची स्तुती निरंतर करत राहील, प्रत्येक वेळेला करत राहील। आणि कसं काय करणार नाही? की ज्या परमेश्वराने त्याला सिंहाच्या पंजापासून आणि मग जो भालू आहे त्याच्या तावडीतून आणि गोलियाच्या भाल्यापासून वाचवलं, तो परमेश्वराची स्तुती निरंतर कसं काय करणार नाही? प्रियो, अगर हमने प्रभु से उपकार पाया है, आपण प्रभूपासून उपकार प्राप्त केले आहे। ऐसा कोई व्यक्ति है ही नहीं जो उपकार नहीं पाता। आणि असा कुठला व्यक्ती नाही की जो उपकार त्याने मिळवले नाही। प्रियो, ये दुनिया में रहने वाले सब लोग प्रभू से कितने आशीष रोज पाता है, कोई गिनती नहीं। आणि या जगामध्ये राहणारे लोक देवापासून किती दररोज आशीर्वाद प्राप्त करतात याची काही संख्याच नाही। पर जो प्रभु का स्तुति नहीं करता, आणि तरी सुद्धा ते देवाची स्तुती करत नाही। लेकिन अब प्रभु का जन्म होने के बावजूद भी स्तुति नहीं करेगा तो एक तो गड़बड़ है। अब बोलना प्रभु को, प्रभु मेरा मुंह खोल दे। आणि मग तुम्ही प्रभूचे व्यक्ती असून सुद्धा प्रभूची स्तुती जर करत नाहीये तर काहीतरी गडबड आहे। तुम्ही प्रभूला सांगा, प्रभू तू माझं तोंड उघड। क्योंकि 33 भजन संगीता का पहला वचन में लिखा है स्तुति करना धर्मियों के लिए उचित है। आणि स्तोत्र 33 त्याच्या पहिल्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की नीतिमानांना स्तुती शोभते। हाँ, लेकिन एक बात है, हर जगह पर आप मुंह नहीं खोलना। आणि प्रत्येक ठिकाणी आपलं तोंड नाही उघडायचं। जहां पर खोलना वहां पर खोलना, जिथे उघडायचं तिथेच उघडायचं। जब 39 भजन संगीता का पहला वचन में भजन संगीतकार क्या बोलता मालूम है? आणि स्तोत्र 39 त्याच्या पहिल्या वचनामध्ये स्तोत्रकार काय म्हणतो? जब तक दुष्ट मेरे सामने है, जब तक दुष्ट मेरे सामने है, तब तक मैं लगाम लगाए अपना मुंह बंद किए रहूंगा। हाँ, दुष्ट के सामने मुंह खोलेगा तो भी आपको भी दुष्टों के साथ भाग मिलेगा, क्योंकि आप ऐसे ही बात करेगा। आणि मग दुष्टासोबत असताना तुम्ही आपलं तोंड उघडलं तर दुष्टाला जो मिळणारा भाग आहे तो भाग तुम्हाला भेटेल, कारण का तुम्ही त्याच्या सारखं केलं। समय को पहचान कर करना, आणि वेळेला ओळखून तुम्ही तसं करा। हम कैसे भी लोगों के सामने मुंह खोलने जाएगा तो बहुत बड़ा बर्बादी हो जाएगी। आणि लोकांसमोर आपण अशा कसंही तोंड उघडायचं जर प्रयत्न केला तर मग खूप नाश होईल। हमारे होठों को संभालना, आपण आपल्या ओठांना सांभाळा। 34 भजन संगीता उसका 13 वचन। आणि स्तोत्र 34 त्याचं 13 वचन। अपनी जीभ को बुराई से रोक रख। देखा, अपनी जीव को बुराई से रोक रहे। आणि आपली जीभ जी आहे ती वाईटापासून वाचून ठेव। प्रियो, कुछ बुराई बोलने के लिए अपने मुंह को खोलो मत। आणि काही वाईट बोलण्याकरता आपण आपलं तोंड उघडू नका, वो आपके लिए बहुत महंगा पड़ जाएगा। आणि तुमच्या करता ते नाशाचं कारण होईल। प्रभु का निंदा ऐसा नहीं होने देना। आणि प्रभूची निंदा अशी होऊ देऊ नका। कभी भी कुछ बुरी बात हमारे मुंह से ना निकलने, आणि कधीही वाईट गोष्ट आपल्या तोंडातून निघू नये। इसलिए एक भक्त को ये भी प्रार्थना करना चाहिए, जैसे 141 का 3 में लिखा है। आणि जसं 141 त्याच्या 3 वचनामध्ये जसं लिहिलंय, हे यहोवा मेरे मुख पर पहरा बैठा। पहरा 32 पहरा बैठाया तभी भी नहीं मानता। आणि 32 पहारेकरी ठेवले तरी ऐकत नाही। पोलीस इतना तगड़ा खड़ा है फिर भी नहीं मानता। आणि एवढे पोलीस उभे तरी ते ऐकत नाही।
यहोवा मेरे मुख पर पहरा बैठा, मेरे होठों के द्वार की रखवाली कर। बोलने को मला अपने ओठ खोलेगा तो प्रभु का महिमा होना चाहिए। आणि आपण आपले ओठ उघडले तर प्रभूचा गौरव व्हायला पाहिजे। उसका 142 का 7वीं पढ़िएगा। आणि 142 त्याचं 7 वचनही वाचा। मुझको बंदीगृह से निकाल के मैं तेरे नाम का धन्यवाद करूं। अभी तक बहुत लोग काम रहे बंदीगृह में है, आणि अजूनही पुष्कळ लोक बंदीगृहामध्ये आहेत। बंदीगृह में रहने वाला अवस्था से बाहर आ जाओ। आणि बंदीगृहाच्या अवस्थेमध्ये कैदेच्या अवस्थेमधून तुम्ही बाहेर या। प्रभु के लोगों का मुंह खोला है आणि प्रभूने आपल्या लोकांचं तोंड उघडलंय और हम प्रभु का स्तुति करना आणि चाहिए, आपण प्रभूची स्तुती करायला पाहिजे, क्योंकि प्रभु हमारे स्तुति में विराजमान होता। कारण आपला प्रभू स्तुतीवर विराजमान होतो। इसलिए प्रभु को स्तुति करना कम ना करे। आणि म्हणून प्रभूची स्तुती करणं कमी करू नका। सचमुच में जिसका मुंह प्रभु ने खोला आणि खरोखर ज्याचं तोंड प्रभूने उघडलं वो चुप नहीं रह सकता। तो गप्प राहू शकत नाही। एक अनोखा वचन मैं आपको पढ़ाऊंगा आणि एक अद्भुत वचन तुम्हाला मी वाचायला सांगेन। एहेजकेल 33 का 22 कभी पाठ। आणि एहेजकेल त्याचा 33 अध्याय त्याचं 22 वचन त्याचा शेवटला भाग। मेरा मुंह खुला ही रहा और मैं फिर गूंगा न रहा। देखा, मतलब प्रभु ने मेरा मुंह खोलने के कारण मेरा मुंह खुला ही रहा। आणि प्रभूने माझं तोंड उघडल्या कारणाने माझं तोंड उघडच राहिलं। बोले का सांगायचं तात्पर्य हमेशा प्रभु का बातें सुनाते रहा आणि नेहमी प्रभूची वचन सांगत राहिलो। वो कितना मनोहर बात है। आणि खरोखर किती मनोहर गोष्ट तो आहे। भक्तों का प्रभु मुंह खोलता आणि प्रभू भक्ताचं तोंड उघडतो प्रभु का गौरव के लिए, आणि प्रभूच्या प्रभु का गौरवाकरता, महिमा के लिए, प्रभूच्या गौरव गवण्याकरता। क्योंकि जो स्तुति करता प्रभु का महिमा करता, आणि जो कोणी स्तुती करतो तो देवाचा गौरव करतो प्रभु के सुसमाचार सुनाने के लिए। आणि प्रभूची सुवार्ता सांगण्याकरता। आज मेरा मुंह प्रभु ने खुला है क्या? आणि प्रभूने आज माझं तोंड उघडलंय का? मैं लोगों को बिना शंका का बोल पाता है क्या? आणि कुठल्याही प्रकारची शंका न करता लोकांना मी सांगू शकतो का? प्रभु भक्तों का मुंह खोलता है आणि प्रभु भक्ताचं तोंड उघडतो। ओके, 5वीं बात, आणि 5वं द्वार भर लिया क्या है? ते काय आहे? प्रभु हमारा बुद्धि खोलता। आणि प्रभु आपली बुद्धी उघडतो। प्रियो, आप प्रभु का वचन पढ़ने के समय में आपको क्यों नहीं समझ में आता मालूम है? आणि तुम्ही प्रभूचं वचन ऐकत असताना तुम्हाला का समजत नाही? आपका बुद्धि अभी तक नहीं खोला आणि तुमची बुद्धी अजूनपर्यंत नाही उघडली। सच्ची बात है। कई लोग बोलता है कि मैंने कई बार पढ़ा लेकिन उनका अभी तक बुद्धि खोला नहीं, क्योंकि उन्होंने जैसे समझना चाहिए समझा नहीं। आणि लोक म्हणतात पुष्कळ वेळा वाचलं पण मला समजलं नाही, कारण का की जशी त्यांची बुद्धी उघडायला पाहिजे तशी अजून उघडली नाही। लूका का सुसमाचार 24 अध्याय का 45 वचन में, आणि लूका 24 अध्याय 45 वचनामध्ये उसने पवित्र शास्त्र बुझने के लिए उनकी समझ खोल दी। उनका समझ खोल दिया आणि त्यांची बुद्धी उघडली। प्रियो, हमारा बुद्धि या हमारा समझ यदि जब तक प्रभु नहीं खोलेगा प्रभु का वचन को आप नहीं समझ आणि पाएंगे। जोपर्यंत आपली समज प्रभू उघडणार नाही तोपर्यंत आपल्याला देवाचं वचन समजू शकणार नाही। आज प्रभु का वचन पढ़ने के समय में भी लोग मतलब उनको डर क्यों नहीं? आणि आज देवाचं वचन ऐकत असताना सुद्धा लोकांना भीती का नाही? इस वचन का मतलब गौरव लोग नहीं समझ पाते आणि या वचनाचं गांभीर्य त्यांना समजत नाही। उनका समझ अभी तक खोला नहीं। आणि त्यांची समज अजूनपर्यंत उघडले गेली नहीं नाही। तो प्रभु का एक एक पुकार में लोग कितना डरते कांपते हुए प्रभु का बात मानेंगे। नाही तर एक एक प्रभूच्या बोलवण्यामध्ये लोक किती भीत कापत प्रभूच्या आज्ञेचं पालन करतात। बहुत गौरव की बात है। खूप गांभीर्याची गोष्ट आहे। आज प्रभु ने कितनी बार चेलों को पूछा कि तुम समझता है क्या? आणि कितीतरी वेळा प्रभूने शिष्यांना विचारलं की तुम्हाला मी जे काय सांगतोय समजतंय का? उनको समझता नहीं था। त्यांना समजत नाही। यीशु मसीह ने बोला वो बहुत बात चेले लोगों ने नहीं समझा। आणि येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या पुष्कळ गोष्टी शिष्यांना नाही समजल्या। आगे प्रभु जी उठने के बाद में उनका बुद्धि खोल दी। आणि पुनरुत्थान झाल्यानंतर मग प्रभूने त्यांची समज उघडली। प्रियो, आज मेरा बुद्धि प्रभु ने खोला है क्या? आज प्रभूने माझी बुद्धी उघडली का? जो मैं सुनता है वो मैं समझ पाता है क्या? आणि जे काय मी ऐकतो ते मला समजत आहे का? जो मैं पढ़ रहा है मैं समझ पा रहा है क्या? आणि जे मी वाचतो ते मला समजत आहे का? और नहीं है तो आप प्रभु से जरूर प्रार्थना करना, जर नाहीये तर निश्चितच प्रभूकडे प्रार्थना करा। प्रभु मेरा बुद्धि खोल दे। आणि प्रभू माझी बुद्धी उघड। प्रभु भक्तों का बुद्धि खोलता है। आणि प्रभू भक्ताची बुद्धी उघडतो। 6वां बात, आणि 6वी गोष्ट प्रभु द्वार खोलता। आणि प्रभू दरवाजा उघडतो। कौन सा द्वार है? आणि तो दरवाजा कुठला आहे? विश्वास का द्वार। आणि विश्वासाचा द्वार। 6वां बात क्या है? आणि 6वी गोष्ट काय आहे? प्रभु विश्वास का द्वार खोलता। आणि प्रभू विश्वासाचा दरवाजा उघडतो। मैंने प्रेरितों का काम 14 अध्याय उसका 27 वचन। आणि प्रेषित 14:27 वहाँ पहुंचकर उन्होंने कलीसिया इकट्ठी की और बताया कि परमेश्वर ने उनके साथ होकर कैसे बड़े बड़े काम किए और अन्य जातियों के लिए विश्वास का द्वार खोल दिया। देखा, अन्य जातियों के लिए विश्वास का द्वार खोल दिया। आणि अन्य जातीच्या लोकांकरता विश्वासाचा द्वार उघडला। आपको मालूम है यहाँ पर बैठने वालों में जो लोग अभी तक उद्धार क्यों नहीं पाया? क्योंकि उनका अभी तक विश्वास का द्वार खुला नहीं। आणि या ठिकाणी बसलेल्या लोकांपैकी अजूनपर्यंत लोकांचा काही तारण झालेलं नाहीये। त्याचं कारण काय आहे की अजूनपर्यंत त्यांचा
विश्वासाचा दरवाजा उघडलेला प्रियो, नाही. इधर जो उधार पाया उनका भी कर्तव्य है प्रभु आज हमारे साथ बैठ करके वचन सुनने वालों का विश्वास के द्वार खोल दे ताकि आपको ये वचन को वो समझ पाए वो ग्रहण कर पाए. आणि या ठिकाणी बसलेलं ज्यांचं तारण झालेलं आहे त्यांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी प्रभूकडे प्रार्थना करायची आहे की हे प्रभू माझ्यासोबत बसलेला जो व्यक्ती आहे त्याचं अजूनपर्यंत तारण झालं नाहीये तर त्याचं तारण होण्याकरता तू त्याचा विश्वासाचा दरवाजा उघड. क्योंकि प्रभु विश्वास का द्वार खोलेगा. कारण प्रभू विश्वासाचा दरवाजा उघडतो. प्रियो, जिसका विश्वास का द्वार नहीं खोला प्रियांनो, ज्याचा विश्वासाचा दरवाजा नाही उघडला वो विश्वास का यात्रा क्या करेगा. आणि मग तो विश्वासाचा प्रवास कस काय करणार. मसीह जीवन कैसा आणि ख्रिस्ती जीवन कसं आहे. विश्वास है. आणि विश्वास आहे. दूसरा कोरिन्थी 5:7 आपको मालूम है. आणि दुसरे कोरिन्थीकराचं पत्र 5:7 तुम्हाला ठाऊक आहे. प्रियो, हम देख करके नहीं विश्वास से चलने वाला है. प्रियांनो, आपण पाहून नाही तर विश्वासाने चालतो. लेकिन बहुत लोग विश्वास से नहीं चलता. आणि पुष्कळ लोक विश्वासाने नाही चालत. उनकी आधार प्रभु यीशु मसीह नहीं या वचन नहीं. आणि त्यांच्या जीवनाचा आधार येशू ख्रिस्त नाही किंवा त्याचं वचन नाहीये. वो अपना बुद्धि और समझ के अनुसार ते चलता. आपल्या बुद्धी किंवा आपल्या समजाच्या अनुसार चालतात धोखा है. आणि फसगत आहे. प्रभु ने मेरा विश्वास का द्वार खोला है क्या. आणि प्रभूने माझा विश्वासाचा दरवाजा उघडलाय का. विश्वास से चलना प्रियो. आणि विश्वासाने चाला प्रियांनो. मैं आपको बोलता हूँ मैं कई बार मानव कई दिन बहुत तकलीफ से रहता है लेकिन मुझे मालूम है मुझे विश्वास है प्रभु बोलेगा प्रभु ताकत देगा. इधर आता है तो मुझे मालूम नहीं तकलीफ परेशानी कहाँ पाल दिया. आणि पुष्कळ दिवस मला शरीरामध्ये त्रास राहतो पण मला प्रभूवर विश्वास आहे की प्रभू मला सामर्थ्य दिलं आणि इथं आल्यानंतर उभं राहिल्यानंतर मला समजत नाही की मला शरीरामध्ये असणारा त्रास कुठे जातो. प्रेज लॉर्ड. सच्ची बात है ना. आमेन. विश्वास का द्वार खुल गया तो अभी आपको मालूम है योशुआ और कालेब को विश्वास था हमको वायदा का देश मिलेगा क्योंकि प्रभु ने वजरे परंतु बाकी देश लोग बोलते हैं कि देश मिलेगा. अरे वो लोग कितने राक्षस लोग हैं उधर जाएगा तो हम तो उनके सामने चिड़ी जैसा वो तो भारत के हमको खा लेगा. आणि योशुआ आणि कालेब यांना विश्वास होता की प्रभू आम्हाला तो देश देणार आहे पण उरलेले जे 10 लोक ते म्हटले काय तो देश मिळेल. अरे त्या ठिकाणचे लोक किती राक्षस आहे आणि त्यांच्या समोर आम्ही एका मुंगीप्रमाणे ते आपल्याला खाऊन टाकतील. प्रियो, विश्वास. प्रियांनो, विश्वास. पत्रोस क्यों उन सिपाहियों के बीच में सोया. आणि पेत्र त्या शिपायांच्या मध्ये का झोपला. विश्वास. विश्वास. उसको मालूम था त्याला माहित होतं प्रभु ने वचन दिया है. प्रभुने वचन दिलंय. तब तू जवान था तू अपने मनमानी में चला अभी तू बूढ़ा हो जाएगा जहां पर जाना नहीं चाहेगा तुमको खींच कर ले जाएगा ऐसा अवस्था आएगा. अभी तो बूढ़ापन नहीं आया इसलिए अभी नहीं मरेगा. आणि मग प्रभुने त्याला वचन दिलं होतं तू आता तरुण आहे तुझी इच्छा आहे तिथे तू जातो पण अशी अवस्था येईल तू म्हातारा होशील आणि तुझी इच्छा जिथं नाहीये तिथं तुला ते घेऊन जातील. आणि त्याला ठाऊक होतं अजूनपर्यंत मी म्हातारा झालो नाही म्हणजे मी मरणार नाही. बिल्कुल नहीं मरेगा. आणि अजिबात नाही मरणार. विश्वास करना. विश्वास करा. विश्वास का द्वार खोला आणि विश्वासाचा दरवाजा उघडला. हो प्रभु ने अगर वचन दिया है तो प्रभु वचन पूरा करेगा. आणि प्रभुने वचन दिले तर ते पूर्ण करेल. प्रभु अभी तक नहीं आया बोल करके नहीं आएगा ऐसा नहीं हमको विश्वास है आएगा. आणि प्रभू अजूनपर्यंत नाही आला याचा अर्थ असा नाही की तो येणार नाही. आपला विश्वास आहे प्रभू येईल. प्रभु का वचन कभी बदलेगा नहीं. प्रभूचं वचन कधी बदलणार नाही. प्रभु का समय में प्रभु आएगा आणि प्रभू त्याच्या वेळेवर येईल. प्रेज लॉर्ड. आमेन. ओके 7वीं द्वार आणि 7वा दरवाजा वचन की द्वार. वचनाचा द्वार. ओ ये सब द्वार बहुत गंभीर बात है. आणि जे द्वार आहे ते खूप गंभीर आहे. मैं आज 12 द्वार आपको समझाना चाहता हूँ. आणि आज 12 दरवाजे मी तुम्हाला सांगू इच्छितो. इतने भाष क्या आणि म्हणून एवढा पटापट सांगत आहे. तो ये 2 बात में भी आपको कदम कर देता है. नाहीतर मग 2 गोष्टीमध्ये पूर्ण वेळ गेला असता. वचन का द्वार. वचनाचा द्वार. अरे पौलुस मंडली को बताता है. आणि पौल मंडळीला सांगतो. कोलोसियों 4 अध्याय 3-4 वचन. कलसीकराचं पत्र त्याचा 4 अध्याय त्याचा 3 आणि 4 वचन. और इसके साथ ही साथ हमारे लिए भी प्रार्थना करते रहो कि परमेश्वर हमारे लिए वचन सुनाने का ऐसा द्वार खोल दे कि हम मसीह की उस भेद का वर्णन कर सके जिसके कारण मैं कैद में हूँ और उसे ऐसा प्रकट करूँ जैसा मुझे करना उचित है. उसके साथ एफेसियों 6 अध्याय उसका 19-20 वचन. आणि एफिसकराचं पत्र 6 अध्याय 19-20 वचन. और मेरे लिए भी कि मुझे बोलने के समय ऐसा प्रबल वचन दिया जाए कि मैं साहस के साथ सुसमाचार का भेद बता सकूं जिसके लिए मैं जंजीर से जकड़ा हुआ और आलतुत हूँ. और यह भी कि मैं उसके विषय में जैसा मुझे चाहिए साहस से बोलूं. देखिए बोले वचन के द्वार मेरे लिए खोल कर देने के लिए तुम लोग प्रार्थना करो. आणि वचनाचा दरवाजा माझ्याकरता उघडून देण्याकरता तुम्ही प्रार्थना करा. वचन को खोल कर समझाना ये आसानी बात नहीं. आणि वचनाचं फोडा करून सांगणं हे सोपं
नाहीये। कई लोग वचन पढ़ता है आणि पुष्कळ लोक वचन वाचतात, लेकिन उसका आत्मिक अर्थ इतना गहराई से नहीं समझते। आणि त्याचा आत्मिक अर्थ एवढ्या गहनतेने नाही समजत। अभी खोजा पढ़ रहा था, आणि मग तो षंड जो आहे ते वचन वाचत होता, लेकिन उसको समझ में नहीं आया। आणि त्याला ते समजलं नाही। फिर अभी चैनल लोगों का भी अवस्था ऐसे था। आणि शिष्यांची अवस्था पण अशीच होती। फिर लूका 24 अध्याय उसका 26-27 वचन, लूक त्याचा 24 अध्याय 26-27 वचन। क्या अवश्य न था कि मसीह दुख उठाकर अपनी महिमा में प्रवेश करे, तब उसने मूसा और सब भविष्य वक्ताओं से आरंभ करके सारे पवित्र शास्त्र में से अपने विषय में लिखी बातों का अर्थ उन्हें समझा दिया। देखा, प्रभु स्वयं उनको समझाया, आणि प्रभूने स्वतः त्यांना समजून सांगितलं। ये बहुत बड़ी बात है। प्रेरणो, ही खूप मोठी गोष्ट आहे। हमारे जीवन में जब हम प्रभु का वचन पढ़ेंगे तब प्रभु की आत्मा का अधीन रहेगा, तो आत्मा उसकी आत्मिक गहरी बात हमको समझाएगा। आणि आपण आपल्या जीवनामध्ये प्रभूच्या आत्म्याच्या अधीन राहू, त्या वेळेला आत्मा आपल्याला देवाच्या वचनाचं विश्लेषण करून समजून सांगेल। ये हम बुद्धि से नहीं समझ सकते, आणि आपण आपल्या बुद्धीने नाही समजू शकत। हर एक बात प्रभु के आत्मा के द्वारा समझना कितना जरूरी बात है। आणि प्रत्येक गोष्ट देवाच्या आत्म्याच्या द्वारे समजून घेणं किती गरजेचं आहे। इसको वचन का द्वार है, आणि याचा अर्थ वचनाचा द्वार आहे। वो द्वार जब प्रभु खोल कर देगा तभी हम समझेगा। आणि तो दरवाजा प्रभू आपल्याला उघडून देईल, त्याच वेळेला देवाचं वचन आपल्याला समजेल। और इसलिए बहुत लोगों को विनती किया कि वचन के द्वार मेरे लिए खोलने के लिए आप लोग प्रार्थना करना, ताकि मैं वचन को खोलकर समझा पाऊं। आणि म्हणून पौलाने विनंती केली की माझ्याकरता देवाच्या वचनाचा द्वार उघडण्याकरता तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा, की जेणेकरून वचन मी तुम्हाला स्पष्ट करून फोड करून समजून सांगू। और मुझे मालूम है आप लोग प्रार्थना में, इसलिए प्रभु ये बात बजाने के लिए सामर्थ्य दे रहा है। आणि मला माहिती आहे तुम्ही प्रार्थनेमध्ये म्हणूनच या गोष्टी सांगण्याकरता प्रभू सामर्थ्य देत आहे। प्रेज लॉर्ड। प्रेज लॉर्ड। 8वीं बात, 8वी गोष्ट मारतम दौड़े। प्रेज लॉर्ड। 8वीं बात क्या? आणि 8वी गोष्ट काय? सुसमाचार की सेवकाई करने का द्वार खोल कर देगा। आणि सुवार्तेची सेवा करण्याकरता दरवाजा उघडून देणं। आपको मालूम है कई देशों में जाएगा तो वहां पर सुसमाचार सुनाने के लिए द्वार खुला हुआ नहीं। आणि पुष्कळ देशामध्ये गेल्यानंतर तिथं सुवार्ता सांगण्याकरता असणारा जो दरवाजा आहे तो उघडलेला नाहीये। आप सऊदी में जाएगा तो नहीं, तो मानो कई अरब देशों में जाएगा तो वहां पर सुसमाचार के लिए द्वार नहीं खोला हुआ है। आणि काही अरब देशामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही सुवार्ता नाही सांगू शकत। मानो गुजरात में जाएगा तो, हिमाचल में जाएगा तो वहां पर द्वार नहीं खोला हुआ है। आणि गुजरात मध्ये गेले, हिमाचल मध्ये गेले तर त्या ठिकाणी दरवाजा नाही उघडलेला। इंडिया में भी बहुत जगह पर बंद है, आणि भारतामध्ये सुद्धा पुष्कळ ठिकाणी बंद आहे। और अभी भी महाराष्ट्र में खुला है, आणि अजूनही महाराष्ट्रामध्ये उघडा आहे। और बहुत लोगों ने खुला हुआ द्वार नहीं देखा। आणि पुष्कळ लोकांनी उघडलेला दरवाजा नाही बघितला। अभी भी हमें सुसमाचार सुनाने के लिए कोई रुकावट नहीं पड़ी। आणि अजूनही आपल्याला सुवार्ता सांगण्याकरता काही अडखळ नाही। ये प्रभु ने खोल कर रखा है, आणि प्रभूने हे उघडलेलं ये आहे। हर एक पवित्र लोग समझना चाहिए। आणि प्रत्येक पवित्र भक्ताने हे समजायला पाहिजे। दूसरे कुरिन्थी दूसरा अध्याय का 12 वचन, दुसरे करंथीकराचं पत्र 2 अध्याय त्याचं 12 वचन। मैं उसी का सुसमाचार सुनाने को त्रोआस आया, और प्रभु ने मेरे लिए एक द्वार खोल दिया। देखा, प्रभु ने मेरे लिए एक द्वार खोल दिया। आणि प्रभूने माझ्याकरता एक दरवाजा उघडला। सच्ची बात है, खरं आहे। जब मैं हिमाचल में पहुंचा, ज्या वेळेला मी हिमाचल मध्ये पोहोचलो, बहुत से लोग वहां पर मेरा कार्य करके हर करके भाग गया। आणि पुष्कळ लोक काम करून ते हरले, क्योंकि वो बोला कि 10 साल 12 साल 15 साल सेवा किया, एक भी आत्मा को जीत नहीं पाया। आणि 10 वर्ष 15 वर्ष सेवा केली, एकही आत्मा नाही जिंकला। परंतु प्रभु ने मेरे लिए द्वार खोला। आणि प्रभूने माझ्याकरता दरवाजा उघडला। 2 साल 2 महीना में उधर का लोकल लोग 38 लोग प्रभु को ग्रहण किया, बपतिस्मा लिया। आणि 2 वर्ष 2 महिन्यामध्ये त्या ठिकाणी राहणारे 38 लोकांनी प्रभूचा स्वीकार केला, बहुत बड़ी बात बपतिस्मा है, घेतला। बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे। आज उसमें से कई लोग सेवक लोग हैं, आणि आज त्याच्यापैकी पुष्कळ लोक सेवक आहेत। उसमें से एक मानसिंह आप लोगों के बीच में आकर गवाही दी, आपको मालूम। आणि त्याच्यापैकी एक मानसिंग आहे तुमच्यामध्ये येऊन त्यांनी साक्ष दिली, तुम्हाला ठाऊक आहे। बहुत बड़ी बात है, खूप मोठी गोष्ट आहे। प्रभु द्वार खोलेगा तभी काम होगा। आणि प्रियांनो, प्रभू दरवाजा उघडेल त्याच वेळेला काम होईल। ये कोई आदमी का कोई सामर्थ्य की बात नहीं, आणि कुठल्या मनुष्याचं हे सामर्थ्याचं काम नाही। यदि हम प्रभु के साथ है तो प्रभु हमारे लिए मार्ग खोलेगा। आणि जर आपण प्रभू सोबत आहे तर प्रभू आपल्याकरता मार्ग उघडेल। प्रभु असंभव को संभव बनाकर देगा। आणि जे अशक्य आहे ते प्रभू शक्य करून देईल। कोरिन्थी 16 अध्याय उसका 9 वचन, पहिले करंथीकराचं पत्र 16 अध्याय त्याचं 9 वचन। क्योंकि मेरे लिए वहाँ एक बड़ा और उपयोगी द्वार खुला है। देखा, मेरे लिए बड़ा और उपयोगी द्वार खुला है। आणि माझ्याकरता मोठं आणि उपयोगी असं द्वार उघडं आहे। इतनी बड़ी बात है, किती मोठी गोष्ट आहे। प्रभु की सेवा के लिए प्रभु भक्तों को द्वार खोल कर देता। आणि प्रभूच्या भक्तांना त्याच्या सेवेकरता प्रभु दरवाजा उघडून देतो। अकबर में फिलाडेल्फिया का लोग बहुत छोटा सा झुंड था, आणि फिलाडेल्फियाचे लोक खूप छोटे होते, कमी लेकिन होते। प्रकाशित वाक्य 3 का 8 में प्रगटीकरण 3 अध्याय 8 वचनामध्ये प्रभु क्या बोलता? प्रभु काय म्हणतो? मैंने तेरे सामने एक द्वार खोल रखा है, जिस
जिसे कोई बंद नहीं कर सकता। तेरी सामत थोड़ी सी तो है, फिर भी तूने मेरे वचन का पालन किया है। देखिए, प्रभु के वचन पालन करने वालों के साथ तो प्रभु रहेगा और उनके लिए प्रभु द्वार खोल कर देगा। आणि प्रभूचं वचन पालन करणाऱ्या लोकांसोबत प्रभू राहील आणि त्यांच्याकरता प्रभू दरवाजा उघडून देईल। तो आज आपके सामने वो द्वार आपको दिखता है क्या? आणि तुमच्या समोर तो दरवाजा तुम्हाला दिसतो का? आपका अगर आपका आंख खोला है तो आपके लिए सुसमाचार का द्वार खोला वो बात भी आपको दिखेगा। आणि तुमचे डोळे उघडे जर आहे तर तुमच्याकरता सुवार्तेचा दरवाजा उघडलेला तुम्हाला दिसेल। अपने जीवन को परखो, आपण आपलं जीवन पारखा। प्रभु भक्तों के लिए सुसमाचार का द्वार खोल कर देता आणि प्रभू भक्ताकरता सुवार्तेचा दरवाजा उघडून देतो। नववी गोष्ट, परमेश्वर का अनुग्रह का द्वार आणि देवाच्या कृपेचा द्वार। ये बहुत बड़ी बात है आणि ही खूप मोठी गोष्ट आहे। प्रभु का अनुग्रह का द्वार पर हमें अगर खुला मिलना है तो आपको क्या करना मालूम है? आणि देवाचं कृपेचा दरवाजा आपल्याला जर उघडलेला पाहिजे तर आपल्याला काय करायचं माहिती का? लूका 11 अध्याय 5 से 10। लूका 11 अध्याय 5 से 10 वचन। तब उसने उनसे कहा, तुम में से कौन है कि उसका एक मित्र हो और वह आधी रात को उसके पास जाकर उससे कहे, हे मित्र, मुझे 3 रोटियां दे, क्योंकि एक यात्री मित्र मेरे पास आया है और उसके आगे रखने के लिए मेरे पास कुछ नहीं है। और वह भीतर से उत्तर दे, मुझे दुख न दे, अब तो द्वार बंद है और मेरे बालक मेरे पास बिछोने पर है, इसलिए मैं उठकर तुझे दे नहीं सकता। मैं तुमसे कहता हूँ, यदि उसका मित्र होने पर भी उसे उठकर न दे, तो भी उसके लज्जा छोड़कर मांगने के कारण उसे जितनी आवश्यकता हो अनुग्रह का द्वार खोला, जितना अनुग्रह चाहिए उससे बढ़कर उनको दिया। आणि मग काय झालं की त्याने लाज न वाटता मागितल्या कारणाने देवाने कृपेचा दरवाजा त्याच्याकरता उघडला आणि त्याला जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त दिलं। तो अनुग्रह का द्वार आपके लिए बिल्कुल बंद दिखेगा, लेकिन बिड़कड़ा वो खोलेगा। आणि तुम्हाला कृपेचा दरवाजा एकदम तुमच्याकरता बंद झालेला दिसेल, पण तुम्ही काय करा, तो दरवाजा वाजवत राहा। प्रभु तुमच्याकरता तो दरवाजा उघडेल। आपको मालूम है प्रभु ने व्यवस्था दिया, मत्ती 7 अध्याय 7-8 वचन। मत्ती त्याचं 7 अध्याय 7 आणि 8 वचन। मांगो तो तुम्हें दे दिया जाएगा, ढूंढो तो तुम पाओगे, खटखटाओ तो तुम्हारे लिए खोला जाएगा। देखा, कड़कड़ाते रहना, हमारे सब मांगते रहना, ढूंढते रहना, करने देना, ऐसा कंटिन्यूस टेंस में है। आणि मग त्या ठिकाणी तुम्ही मागत राहा, शोधत राहा आणि ठोकत राहा। ऐसा है तो असं आहे तर आपके लिए आशीष की द्वार खुला रहेगा आणि तुमच्याकरता आशीर्वादाचा दरवाजा उघडा राहील। आज तो हमारे लिए खुला ही है, आज तर आपल्याकरता उघडाच आहे ना। मला आपको मालूम है इब्रानियों 4:16 आणि इब्रिकराचं पत्र 4 अध्याय 16 वचन। पुराने नियम के लोग कृपासन के निकट नहीं जा सकता था, आणि जुन्या कराराचे लोक कृपासनाच्या जवळ जाऊ शकत नव्हते। वो भी महायाजक साल में 1 बार जा सकता, आणि ते सुद्धा महायाजक वर्षातून एकदाच जाऊ शकत असे। अभी ऐसे नहीं, आणि आता असं नाही, अनेक लोग याजक है आणि प्रत्येक मनुष्य याजक आहे। एक दिन में 100 बार भी जा सकता है, आणि दिवसातून तो 100 वेळा पण जाऊ शकतो। अनुग्रह का द्वार आपके लिए खुला है आणि कृपेचा दरवाजा तुमच्याकरता उघडा आहे। बहुत लोगों को ये दिखता नहीं, आणि पुष्कळ लोकांना ते दिसत नाही। अगर आपका आंख खुला है तो अनुग्रह का द्वार खुला पड़ा हुआ आपको दिखना चाहिए। आणि तुमचा दरवाजा, डोळे जर उघडे आहे तर कृपेचा दरवाजा तुमच्याकरता उघडलेला आहे, तुम्हाला दिसला पाहिजे। 10वीं द्वार आणि 10वा दरवाजा पाप का द्वार आणि पापाचा दरवाजा, मतलब पाप छिपा रहने वाला द्वार आणि पाप लपून राहिलेला दरवाजा है ना। उत्पत्ति 4:7, उत्पत्ती त्याचा 4 अध्याय त्याचं 7 वचन। यदि तू भला करे तो क्या तेरी भेंट ग्रहण न की जाएगी, और यदि तू भला न करे तो पाप द्वार पर छिपा रहता है। देखा, पाप द्वार पर छिपा रहता, आणि पाप जो आहे त्या दरवाजावर लपलेलं राहतं। सावधान रहना, सावध राहा। आप जब भी जाता है तो आणि तुम्ही जातात है ना, कई जगह पर खतरा है पाप का, आणि काही ठिकाणी पाप होण्याची शक्यता आहे। वो उम्र अगर आप सावधान नहीं रहेगा तो पाप आपको कब्जा करके आप पाप का गुलाम बना देगा। आणि तुम्ही त्या ठिकाणी सावध नाही राहिलं तर पाप तुमच्यावर ताबा प्राप्त मिळवेल आणि मग तुम्ही पापामध्ये पडाल। उस मार्ग में नहीं जाना, आणि त्या मार्गामध्ये नाही जायचं। नीति वचन 16 अध्याय 6 वचन का भी पाठ, नीतिसूत्र 16 अध्याय 16 16 अध्याय 6 वचनाचा शेवटला भाग।
यहोवा के भय मानने के द्वारा मनुष्य बुराई करने से बच जाते हैं। हाँ, देखिए इस द्वार से नहीं जाना है तो प्रभु का भय मानने वाला दिल चाहिए। आणि या दरवाजातून जर नाही जायचं तर देवाचं भय बाळगणारं एक हृदय असलं पाहिजे। शैतान कहीं ना कहीं रीति में आपको इस पाप में डुबाने के लिए कोशिश करेगा आणि सैतान कुठल्या ना कुठल्या प्रकारे या पापामध्ये पाडण्याकरता तुम प्रयत्न करत राहील। कहीं ना कहीं ये दुनिया की बातों पर आपका मन बहकाने के लिए कोशिश करेगा आणि कुठल्या ना कुठल्या प्रकारे या गोष्टीवर तुमचं मन भडकवण्याकरता तो प्रयत्न करेल। बहुत सावधान रहना प्रिय। आणि खूप सावध राहा। कई रीति में ठोकर खा सकता है आणि पुष्कळ प्रकारे तुम्ही ठेच खाऊ शकता है ना। पाप आने में मार्ग शैतान खोल कर रखता आणि पाप आपल्या जीवनामध्ये येण्याकरता मार्ग जो आहे तो सैतान उघडा करतो। याकूब पहिला अध्याय का 14-15 वचन। याकूब पहिला अध्याय 14 आणि 15 वचन। परंतु प्रत्येक व्यक्ति अपनी ही अभिलाषा से खींचकर और फंसकर परीक्षा में पड़ता है। फिर अभिलाषा गर्भवती होकर अभिलाषा हमारे अंदर मतलब फायदा करने के लिए शैतान कोशिश करता। आणि मग वासना जी आहे ते आपल्यामध्ये सैतान निर्माण करतो। हम लोग एक बात जानना भी, एक गोष्ट आपण जाणायची, मैं कौन है, मी कोण आहे, मैं किसी प्रकार की अभिलाषा का गुलाम ना बने आणि कुठल्या प्रकारच्या वासनेच्या आहारी मी जाऊ नये। अभिलाषा को हम लोग कार्य करने के लिए अवसर दिया तो आणि ती वासना आपल्या जीवनामध्ये कार्य करण्याचा जर संधी दिली तर क्या होगा मालूम? काय होणार माहिती का? अभिलाषा गर्भवती होकर पाप को जन्मती है भाव को जन्म देता और पाप जब बढ़ जाता है तो मृत्यू को उत्पन्न देखा मृत्यू को देख रहे हैं। आणि मग ज्या वेळेला ती अभिलाषा गर्भ होती त्यावेळेला पापाला जन्म देते आणि पाप वाढल्यानंतर मरणाला मरण येतं। इसलिए प्रभु सख्त चेतावनी देता आणि म्हणूनच प्रभू सक्त अशी चेतावणी देतो, उस दौर में होकर नहीं जाना आणि त्या दरवाजामधून जाऊ नका। 11वां वाद आणि 11वा दरवाजा कौन सा है? आणि तो कुठला आहे? ईयोब की किताब 38 अध्याय के 17 वचन। योग 38 अध्याय 17 वचन। मृत्यु का द्वार आणि मरणाचा द्वार बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे। हमारे एक लोगों को ये द्वार में होकर के एक दिन जाना ही है आणि आपल्या प्रत्येकाला या दरवाजातून एकदा जायचंय। 38 का 17। क्या मृत्यू के फाटक हाँ उस पर प्रकट हुए? मतलब मृत्यु का द्वार आणि मरणाचा दरवाजा है ना। मृत्यु का द्वार मरणाचा दरवाजा हमारे एक मनुष्य को मालूम है। आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे। हम लोग कभी भी नहीं सोचने वाला समझने वाला समय में मृत्यू आएगा आणि कधीही आपण विचार करत नाही अशा वेळेला आपल्याला मरण येईल। ये मृत्यू का द्वार से जाने के लिए बहुत लोग डरता है आणि या मरणाच्या दरवाजातून जाण्याकरता खूप लोक घाबरतात। डरना चाहिए आणि आपण घाबरायला पाहिजे का? एक प्रभु के जन को एक खुशी की बात है आणि एका प्रभूच्या व्यक्तीला एक आनंदाची गोष्ट आहे। इसलिए मैं थोड़ी देर पहले बोला कि बहुत आता है मेरे लिए जीना मसीह मरना लाभ है। आणि म्हणून थोड्या वेळापूर्वी म्हटलं माझ्याकरता जगणे ख्रिस्त आणि मरणे लाभ आहे। मरना भक्तों के लिए लाभ है आणि मरणे भक्ताकरता लाभ आहे। हम मसीह के लिए अगर जी रहे आणि ख्रिस्ताकरता जर आपण जगत आहोत मैं मसीह में है तो आणि जर मी ख्रिस्तामध्ये आहे तर मृत्यू की डर का जरूरत नहीं आणि मरणाच्या भीतीची मला गरज नाही। मृत्यू एक समाप्त नहीं आणि मृत्यू म्हणजे एक शेवट नाही। इब्रानियों 9:27 आपको याद है? आणि इब्रिकांचं पत्र 9 अध्याय त्याचा 27 वचन तुम्हाला ठाऊक आहे। एक बार मरना फिर न्याय को होना सारा मनुष्य के लिए परमेश्वर ने नीति किया सभी को। अगर प्रभु के आगमन देरी हुआ तो इधर बैठा हुआ सबको मृत्यू के द्वार में होकर जाना पड़ेगा। आणि इब्रिकांचं पत्र 9 अध्याय त्याच्या 27 वचनाच्या अनुसार मनुष्याला एकदा मरण आणि त्याच्यानंतर त्याचा न्याय होणं हे परमेश्वराने प्रत्येकाकरता नेमून ठेवलेलं आहे। जर प्रभूच्या आगमनाला जर उशीर झाला तर या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाला त्या मरणाच्या दरवाजातून जावं लागणार आहे। प्रेज लॉर्ड। मृत्यू से डरता है क्या? आणि मरणाची भीती आहे का? नहीं ना, प्रभु ने हमें मृत्यु का डर से छुड़ा लिया आणि प्रभूने आपल्याला मरणाच्या भीतीपासून वाचवलं और अनंत जीवन में प्रवेश कराया आणि सार्वकालिक जीवनामध्ये आपल्याला प्रवेश करून दिला। बहुत ही मनोहर बात है आणि खूप मनोहर गोष्ट आहे। भक्तों को मृत्यू का कोई डर नहीं, मृत्यू बोलेगा तो उसको आनंद है। आणि भक्ताला मरणाची भीती नाही, मरण म्हटलं म्हणजे त्याला आनंद आहे। क्योंकि जल्दी से जल्दी हम उस शांति के सागर में पहुंच जाए आणि खूप लवकर आपण त्या शांतीच्या सागरामध्ये जाऊ। हमारे लिए बहुत बड़ा प्रमोशन है मृत्यू। आणि आपल्या करता एक मोठं प्रमोशन आहे ते म्हणजे मृत्यू। लेकिन आज भी बहुत से पवित्र लोग मृत्यू ऐसा शब्द सुनते ही डरने वाला घबराने वाले लोग दिखता है। आणि आजही मृत्यू म्हटल्यानंतर लोक घाबरून जातात। नहीं डरना प्रिय आणि घाबरू नका। है ना, प्रभु ने हमें विजय दिया है आणि प्रभूने आपल्याला विजय दिलाय। अपन विजयी लोग हैं। आणि आपण विजय लोक आहे। आखिरी 12वां द्वार आणि शेवटी 12वा दरवाजा थोड़ा सा समय लेगा आणि थोडा वेळ घेईल, लेकिन आपको बोल करके करने करेगा। आणि तुम्हाला सांगून तो संपवेल। वो कौन सा द्वार है मालूम है? आणि तो कुठला दरवाजा माहिती का? स्वर्ग का द्वार। आणि तो स्वर्गाचा दरवाजा। भक्तों के लिए प्रभु एक दिन स्वर्ग का द्वार खोलेगा। आणि प्रभू भक्ता करता एक दिवस स्वर्गाचा दरवाजा उघडेल। यो हो
द्वार खोलेगा तो क्या आनंद ही आनंद। आणि मग तो दरवाजा उघडल्यानंतर किती आनंदच आनंद आहे। मला प्रकाशित वाक्य 4 अध्याय का 15 वचन, प्रगटीकरण 4 अध्याय 1 वचन। इन बातों के बाद जब मैंने दृष्टि की तो क्या देखता हूँ कि स्वर्ग में एक द्वार खुला हुआ है। स्वर्ग में एक द्वार खुला है आणि स्वर्गामध्ये एक दरवाजा उघडलेला आहे। प्रभु के लोगों के लिए प्रभु अपनी स्वर्ग का द्वार खोलेगा आणि प्रभु आपल्या लोकांकरता स्वर्गाचा दरवाजा उघडेल। आपको मालूम है जब स्टेफानोस पथराव करके जब मर रहा था, आणि ज्यावेळेस स्टेफानोस दगडमार खात मरत होता, तब स्टेफानोस ने देखा स्वर्ग खुला हुआ है। आणि त्यावेळेला स्टेफानाने पाहिलं स्वर्ग उघडलेला। इसलिए खुला था, आणि कशा करता उघडलेला होता? स्टेफानोस को आने के लिए, आणि स्टेफानाला येण्याकरता। अभी हमारे लिए स्वर्ग खोलने जा रहा है आणि आपल्या करता आता स्वर्ग उघडला जाणार आहे। कितने लोग आनंद है? आमेन। अरे आप स्वप्न नहीं देख रहा है, आप प्रभु का वचन सुन रहे हैं। आणि तुम्ही स्वप्न नाही पाहत आहे तर तुम्ही प्रभूचं वचन पाहत आहे, ऐकत आहात। होने वाली बात बोल रहा हूं। आणि येणाऱ्या दिवसामध्ये होणारी गोष्ट पाहत आहात। जब हमारे लिए स्वर्ग खोलेगा आणि ज्यावेळेला आपल्यास करता स्वर्ग उघडला जाईल, हमारे प्रभु हमको लेने के लिए आ रहा है। आणि याचा अर्थ प्रभू आपल्याला घेण्याकरता येत आहे। प्रभु बहादुरों में आएंगे, बहादुरों में मतलब प्रभु आएंगे आणि प्रभू येईल। और उस समय में क्या होगा? आणि त्यावेळेला काय होईल? बड़ा ललकार होगा। आणि मोठा ललकार होईल। हमारा अवस्था क्या होगा? आणि आपली अवस्था काय होईल? हम लोग अभी आज आ गया तो हम लोग रूपांतर हो जाएंगे। आणि आज जर प्रभू आला तर आपण रूपांतर होऊ। क्या बन जाएगा? आणि काय होऊन जाऊ? इस स्वर्ग द्वार खोलने के टाइम पर, हमारे लिए खोलने के टाइम पर, हमारे जीवन में आने वाला काम 7 काम है, जल्दी बोलूंगा 7 काम बहुत फास्ट। पहला यूहन्ना 3:2। आणि आपल्या करता ज्यावेळेला स्वर्गाचा दरवाजा उघडला जाईल त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये होणारे 7 प्रकारचे काम जे आहे ते मी तुम्हाला पटकन सांगणार आहे। त्याच्यापैकी सगळ्यात पहिलं काम, पहिलं योहान त्याचा 3रा अध्याय त्याचं 2रं वचन। हे प्रियो, अब हम परमेश्वर की संतान है और अभी तक यह नहीं प्रकट हुआ कि हम क्या कुछ होंगे। इतना जानते हैं कि जब वह प्रकट होगा हम उसके समान होंगे। ये वचन मला पढ़ने के टाइम पर मैं आत्मा में इतना उड़ी मारता हूँ। आणि वचन वाचत असताना आत्म्यामध्ये मी एवढी उडी मारतो, क्योंकि हमें मिलने वाला वो शरीर के बारे में कुछ तो प्रकाश पहला कोरिन्थी 15 अध्याय से प्रभु ने दिया है। आणि त्या शरीर संबंधाने आपल्याला मिळणारा जो प्रकाश आहे तो पहिले कोरिन्थीकराचं पत्र 15 अध्याय मध्ये प्रभूने आपल्याला दिला आहे। हम लोग कभी कभी वो अध्याय पढ़ करके हमें मिलने वाला, भविष्य में मिलने वाला वो शरीर के बारे में समझना चाहिए। आणि कधी कधी तो अध्याय वाचा आणि आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये मिळणारं जे गौरवयुक्त शरीर आहे त्याच्या संबंधाने तुम्ही वाचा। हम उसकी समान हो जाए, आपण त्या प्रभू समान होऊ। क्या बात है प्रिय। आणि खरोखर काय गोष्ट आहे मित्रांनो। उस दिन, प्रभु की आगमन के दिन, जिस दिन प्रभु हमारे लिए द्वार खोलेगा स्वर्ग का, उस दिन हम प्रभु के जैसा बन जाए। आणि ज्या दिवशी प्रभू आपल्या करता स्वर्गाचा दरवाजा उघडेल त्यावेळेला आपण प्रभू समान होऊ। दूसरा आशीष आणि दुसरा आशीर्वाद, हम प्रभु को देखेगा आणि आपण प्रभूला पाहू। हो, प्रकाशित वाक्य 22 अध्याय के 4 वचन आणि प्रकटीकरण 22 अध्याय त्याचं 4 वचन। लॉर्ड जीसस, कितना अनोखी बात है आणि केवढी अद्भुत गोष्ट आहे। वे उनका मुंह देखेंगे, उनके मुंह देखेगा आणि ते त्याचं तोंड पाहतील। क्या बात है प्रिय। आणि काय गोष्ट आहे। अरे परमेश्वर को कभी कोई देख सकता? आणि कधी परमेश्वराला कोणी पाहू शकता का? नहीं देख सकता। नाही पाहू शकत। तो मंडली के लोग देखेगा आणि मंडळीचे लोक पाहतील। हम लोग कितने धन्य लोग हैं। आपण खरोखर किती धन्य लोक आहोत। आशीषित लोग हैं। आपण किती आशीर्वादित लोक आहोत। मैं आपको बोलता हूँ, ये वचन वाला पढ़ने के टाइम पर हम कैसे उड़ी मारना चाहिए। आणि वचन वाचत असताना आपण कशी उडी मारायला पाहिजे। तीसरी बात, तिसरी गोष्ट, पहला थिस्सलुनीकियों 4 अध्याय का 18 वचन। पहिलं थिस्सलुनीकराचं पत्र 4 अध्याय त्याचं 18 वचन। हमेशा प्रभु के साथ रहेगा आणि निरंतर आपण प्रभू सोबत राहू। जिस दिन प्रभु आकर के हमको उड़ाने जाएगा, आणि ज्या दिवशी प्रभू आपल्याला घेऊन उचलून जाईल, इसके बाद हमेशा प्रभु के साथ रहेगा। आणि त्याच्यानंतर निरंतर निरंतर आपण प्रभू सोबत राहू। कितना धन्य बात है, किती धन्य गोष्ट आहे। अभी भी एक प्रकार हम आत्मीय रीति में प्रभु हमारे साथ है। आणि एक प्रकारे सांगायचं झालं तर आजही आपण आत्मिक रीतीने प्रभु सोबत आहे। 17 वचनाचा शेवटला भाग। क्योंकि प्रभु का वचन में हमको बताया है कि मानव मैं जगत के या युग का अंत तक मैं तुम्हारे साथ हूं। कारण प्रभूने आपल्याला अभिवचन दिले की युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या सोबत आहे। और ये अवस्था से एकदम बहुत अलग अवस्था है उस समय का। आणि या अवस्थेपेक्षा एकदम वेगळ्या प्रकारची अवस्था आहे त्यावेळची अवस्था। हम एकदम ऐसा पास पास ऐसे बैठेंगे आणि एकदम आपण शेजारी शेजारी आपण किंवा एकदम समोरासमोर बसू। इतने नहीं, एवढंच नाही, प्रभु का आगमन में हमें मिलने वाली एक बात बहुत से प्रतिफल मिलेगा। आणि एक प्रभूच्या आगमनामध्ये मिळणारा अजून एक महत्वाचं म्हणजे आपल्याला पुष्कळ प्रकारचे प्रतिफळ भेटतील। दुसरे कोरिन्थी 5:10,
दुसरे करंथीकरांचं पत्र 5 अध्याय त्याचं 10 वचन। हम शरीर में रहकर किया हुआ काम भले हो बुरे उसके अनुसार प्राप्त करने के लिए हमें यीशु मसीह के न्यायासन के सामने खड़ा होना वो प्रभु का आगमन के बाद में हमारे लिए होने वाला एक बहुत बड़ी बात है। आणि आपण या शरीरामध्ये राहत असताना केलेले काम चांगले असू द्या वाईट असू द्या त्याच्या अनुसार आपल्याला प्रतिफळ प्राप्त करण्याकरता प्रभू येशू ख्रिस्ताच्या सिंहासनासमोर उभं राहावं आपल्याला लागणार आहे आणि त्यावेळेला आपल्याला प्रतिफळ मिळणार आहे। इसलिए मैं हमेशा पवित्र लोगों को बोलता है प्रभु के काम करो, प्रभु का काम करो, प्रभु के काम में बढ़ते जाओ, सबको बोलता। आणि म्हणून मी नेहमी पवित्र लोकांना म्हणतो प्रभूचं काम करा, प्रभूचं काम करा, प्रभूच्या कामामध्ये वाढत जा। अब एक ट्रैक्ट भी किसी को दिया तो उसका कितना बड़ा प्रतिफल है। आणि एक ट्रॅक जरी तुम्ही कोणाला दिलं तर त्याचं केवढं मोठं प्रतिफळ आहे। आज आपने अगर ये YouTube सर्विस के बारे में किसी को बता करके किसी को दिया तो वो कितना प्रतिफल की बड़ा काम है। आणि या युट्यूबचे जे सर्व्हिस आहे त्याच्या संबंधाने कोणाला जर सांगितलं तर त्याचं केवढं मोठं प्रतिफळ आहे। बड़ा प्रतिफल है, मोठं प्रतिफळ आहे। क्योंकि आजकल सत्य वचन मिलता नहीं, कारण आजकाल सत्य वचन भेटत नाही। हम प्रभु लोगों को सच्चा वचन सिखाता है आणि आम्ही लोकांना सत्य वचन सांगतो और हमें लोगों को देना चाहिए। आणि आपण लोकांना द्यायला पाहिजे। लोग इस सच्चाई को सुन करके विश्वास करेगा, अनंतता में आपने एक ही बार दिया परंतु बहुत लोगों तक वो बढ़ गया, आपको कितना बड़ा प्रतिफल मिलेगा आपको मालूम, आप बयान नहीं कर सकता। आणि तुम्ही एकाला दिलं पण ते पुष्कळ लोकांना ते मिळालं आणि त्याचं प्रतिफळ किती मोठं तुम्ही वर्णन नाही करू शकत। पांचवी बात, पाचवी गोष्ट है ना, हम हमेशा प्रभु की आराधना करें, आणि नेहमी आपण प्रभूची आराधना करू, है ना। 22 का प्रकाशित वाक्य 22 का 3 आणि प्रकटीकरण 22 अध्याय 3 वचन। देखो प्रभु का मला उसके दास उसकी आराधना करेंगे। हाँ, उसकी दास लोग जो भी सच्चा मंडली के लोग उनका आराधना करेंगे आणि जे प्रभूचे दास लोक आहेत त्याची आराधना करतील। छठवीं बात, 6वी गोष्ट, प्रकाशित वाक्य 19 का 7 आणि प्रकटीकरण 19 अध्याय 7 वचन। आओ हम आनंदित और मगन हो हाँ और उसकी स्तुति करें हाँ। जबकि मेमने का विवाह आ पहुंचा है। मेमने का विवाह आ गया, मतलब वहां पर मंडली का ब्याह हो जाएगा आणि त्या ठिकाणी मंडळीचा त्या विवाह होईल। इतना बड़ी बात है, आणि किती मोठी गोष्ट आहे, है ना। विवाह का बात बोलेगा तो शादी नहीं किया उनको कितना खुशी होता, आणि विवाहाचं गोष्ट म्हटलं ज्याचं लग्न नाही झालं त्याला किती आनंद होतो। ये आत्मिक अर्थ में बहुत गहरी बात है। आणि आत्मिक अर्थामध्ये खूप गहन गोष्ट आहे। हमेशा प्रभु के साथ रहेगा, आणि नेहमी प्रभू सोबत राहील। विवाह होने के बाद पति पत्नी कैसे रहता, आणि लग्न झाल्यानंतर नवरा बायको कसे राहतात, हमेशा साथ रहता, आणि नेहमी सोबत राहतात। ऐसा प्रभु के साथ हम आनंद काल साथ रहेगा। आणि अशा प्रकारे प्रभू सोबत आनंद कालामध्ये आपण प्रभू सोबत राहू। आखिर ये द्वार खोलने के बाद मिलने वाला आशीष का 7वां बात, आणि जे हा दरवाजा उघडल्यानंतर मिळणारा आशीर्वाद आहे त्याचा 7वी गोष्ट, हमेशा हमेशा हम प्रभु के साथ राज करेगा। आणि नेहमी नेहमी आपण प्रभु सोबत राज्य करू। है ना, उस 22 अध्याय का 5 वचन कभी 5 आणि प्रकटीकरण 22 अध्याय 5 वचनाचा शेवटला भाग। और युगानुयुग राज्य करेंगे। देखा, युगोन युग राज करेंगे, आणि आपण प्रभू सोबत युगानुयुग राज्य करू, मतलब आने वाला अनंत काल राज करेंगे। आणि येणाऱ्या त्या अनंत कालापर्यंत आपण राज्य करू। इसमें एक सवाल मैं पूछूं, आणि याच्यामध्ये एक प्रश्न विचारू, कौन? कोण? दूसरा तिमोथी 2:11, दुसरं तिमोथेला पत्र 2 अध्याय 11 वचन। जो उसके साथ कष्ट सहेगा, आणि जे त्याच्या सोबत कष्ट सहन करतील। इस जीवन की यात्रा में जो लोग यीशु मसीह की खातिर कष्ट सहेगा प्रभु के साथ अनंत काल तक राज करेगा। आणि या जीवन प्रवासामध्ये जे प्रभू सोबत कष्ट सहन करतील ते अनंत कालामध्ये त्याच्या सोबत राज्य करतील। इसलिए आप सुसमाचार का गवाह बनेगा तो शायद आपको कष्ट आएगा, आणि म्हणून तुम्ही स्वार्थीचे साक्षीदार व्हाल तर कदाचित तुमच्या जीवनामध्ये कष्ट येतील। कष्ट आने का एक ही मार्ग यीशु मसीह का गवाह बनना है। आणि कष्ट येण्याचा एक मात्र मार्ग प्रभू येशू ख्रिस्ताचे साक्षीदार होणे। इसका मतलब राज्य में आने का एक ही मार्ग प्रभु का गवाह बनना है। आणि राज्यामध्ये येण्याचा एक मात्र मार्ग प्रभूचे साक्षीदार होणे। Praise the Lord. कितने लोग निर्णय लेगा, आणि किती लोक निर्णय घेतील, है ना, मुझे प्रभु के साथ अनंत काल राज करना है, आणि मला प्रभू सोबत अनंत काल मध्ये राज्य करायचं। ऐसे तो अभी इस उदार के आनंद हम सबको बांटना है। आणि असं जर आहे तर हा तारणाचा आनंद आपण सगळ्यांना सांगायचा, ये सुसमाचार में सबको देना है। आणि सुवार्ता आपण प्रत्येकाला द्यायची आहे। प्रभु का धन्यवाद हो। प्रभूला धन्यवाद हर आहे। एक लोग अच्छा निर्णय लेना, आणि प्रत्येकाने चांगला निर्णय घ्या। भाइयों, हमारे लिए स्वर्ग का द्वार खोलने का समय आ चुका है। आणि आपल्याकरता स्वर्गाचा दरवाजा उघडण्याची वेळ आली हो, आहे। उस समय में हमें ये सारे आशीष प्राप्त करना है तो आणि त्या वेळेला आपल्याला सगळ्यांचे आशीर्वाद प्राप्त करायचे तर हमें प्रभु में बना रहना, आपल्याला प्रभू मध्ये स्थिर राहायचं, प्रभु का एक अच्छा गवाह बनकर जीवन बिताना, आणि प्रभूचा एक साक्षीदार होऊन जीवन प्रभु के जगायचं, आगमन की बात जो होते रहना, आणि प्रभूच्या आगमनाची वाट पाहत और राहणं। सबको सहायता करें। प्रभू तुम्हाला सगळ्यांना सहाय्य करो। प्रभु को महिमा मिले। प्रभूला गौरव मिळो। आमीन। आमेन।